ॲम आय ऑडिबल? माझा आवाज येतोय? मला कमेंट बॉक्समध्ये कोणी रिप्लाय करा. माझा आवाज येतोय का? ॲम आय ऑडिबल? ॲम आय ऑडिबल? माझा आवाज येतोय? ओके. थँक्यू गंगाळे साहेब. नमस्कार शेतकरी बंधूंनो. माझा आवाज आपल्याला नीट प्लीज रिप्लाय करत चला. माझा आवाज फेसबुक लाईव्ह कार्यक्रम जो असतो एकतर्फी बोला. प्रश्नांची उत्तरंसुद्धा या कार्यक्रमाच्या शेवटी आपण पूर्ण प्रश्नांची. आवाज येतोय आता? नमस्कार भोकरे साहेब. नमस्कार. शेतकरी बंधूंना या कार्यक्रमात सामील 2 ते 3 मिनटं थांबूयात. अजून 1-2 मिनटं आपण वाट बघूयात त्यांची. माझ्याकडून म्हणजे माझं इमेज व्यवस्थित दिसत आहे ना? लाईट वगैरे काही अंधार असा दिसत? थँक्यू भोकरे सर. थँक्यू. मला असं वाटतं 8:03 झालेली आहेत. तर आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी डॉक्टर प्रमोद नागोराव मगर, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे कार्यरत आहे. द फार्म यांच्या माध्यमातून मला आपल्या शेतकरी बंधूंसोबत हितगुज करण्याची इथे संधी मिळत आहे. आणि एकंदरीतच आजचा जो आपला विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे. रसायन विरहित एकात्मिक कीड व्यवस्थापन. सर्वप्रथम मी सर्व शेतकरी बंधूंचं, सर्व शेतकरी मित्रांचं इथे स्वागत करतो. बरेच माझे मित्र या कार्यक्रमाला सामील झालेले आहेत. सर्वांचं स्वागत. आणि एक चर्चासत्र आपण निश्चितपणे इथे पुरेपूर आपण प्रयत्न करूयात. तर शेतकरी बंधूंनो, सुरुवात करतो. आपला जो विषय आहे तो म्हणजे रसायन विरहित एकात्मिक कीड व्यवस्थापन. शेतकरी बंधूंनो, आपण बघतो की मागील काही 2-3 वर्षापासून विशेषतः आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाकरता किंवा इतर किडींच्या व्यवस्थापनाकरता ज्या काही कीडनाशकांचे फवारण्या झाल्यात आणि त्यातून 2015 साली
22 शेतकरी व शेतमजुरांचे निष्पाप जीव या फवारणीमधून गेलेत. आणि विषय मी निवडला कारण आपण अविवेकी वापर किंवा वेगवेगळ्या रसायनांचा अविवेकी वापर आपल्या या कृषी क्षेत्रामध्ये होताना आपल्याला दिसत आहे. शेतकरी बंधूंनो, जे एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर बोलतो किंवा या विषयावर विचारमंथन करतो, तेव्हा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या निसर्गामध्ये असलेले जे प्राणी आहेत त्यामध्ये विशेषतः कीटक, या प्रत्येक कीटकांना आपण कीड म्हणून समजतो, तर असं नाही. निसर्गामध्ये बरेच असे कीटक आहेत जे मित्र कीटक आहेत, त्यामध्ये कीटक आहेत किंवा इतरही जे आपल्यासाठी महत्त्वाचे किंवा फायद्याचे कीटक आहेत. परंतु आपण एक ढोबळमानानं सर्व कीटकांना कीड समजतो आणि त्यांच्यावरती अविवेकी कीटनाशकांच्या फवारण्यासुद्धा करून त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हे कीटक या पृथ्वीवरती साधारणतः 250 लाख वर्षापासून आहेत आणि त्यांचं वर्चस्व किंवा आपण त्यांचं नियंत्रण कदापि करू शकत नाही. परंतु आपल्या पिकाचं संरक्षण करून या किडींचं व्यवस्थापन मात्र आपण कमी खर्चामध्ये करू शकतो आणि रसायन विरहितसुद्धा करू शकतो. त्यासाठी आपल्याला कीटक म्हणजे काय आणि कीड म्हणजे काय इथून सुरुवात करावं लागणार. बघा, कीटक म्हणजे हा 6 पायाचा प्राणी आहे, ज्याला पंख आहेत, उडता येतं. आणि कीड म्हणजे काय, तर या निसर्गामध्ये असलेला प्रत्येक सजीव, कोणताही प्राणी जो मानव उपयोगी वस्तूंना हानी पोहोचवतो त्याला आपण कीड म्हणतो. मग मानवाची संबंधित, उपयोगाची संबंधित पिकं असतील, त्या पिकांना एखादा सजीव, एखादा प्राणी जर हानी पोहोचवत असेल तर तो आपल्यासाठी कीड आहे. संपूर्ण जगामध्ये या कीटकांचा जर आपण विचार केला तर 7.5 लाख कीटकांच्या प्रजातींची ओळख आत्तापर्यंत आपल्याला झालेली आहे आणि त्यापैकी 10,000 प्रजाती ज्या आहेत त्या महत्त्वाच्या किडी आहेत. एकंदरीत 50,000पेक्षा जास्त जे काही वनस्पतींना करणाऱ्या ज्या बुरशी आहेत त्यांची ओळख झालेली आहे. विविध रोगांची लागण आपल्या पिकांना दरवर्षी होतं. एकंदरीत या किडींपासून होणारं नुकसान जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल की भारतामध्ये 30% पिकं उत्पादनात होणारं नुकसान कीटक, रोग व तणांमुळे होत असतं आणि यापासून जवळपास 300 लाख टनाचं अन्नधान्य आपलं नुकसानग्रस्त होत असतं आणि पिकाचं नुकसान साधारणतः 5,000 कोटीपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. आणि शेतकरी बंधूंनो, आपण ज्या कीटनाशकांचा वारंवार वापर करतो, जास्त वापर करतो, त्यामुळं काय होत आहे तर या किडींमध्ये, कीटकांमध्ये, वनस्पतींच्या रोगांमध्ये आणि विशेषतः तणांमध्ये सुद्धा आता प्रतिकार क्षमता निर्माण होत आहे. आणि आपण कितीही रसायनांचा वापर केला तरीसुद्धा या किडींचं, रोगांचं आणि तणांचं व्यवस्थापन होताना आपल्याला दिसत नाही. आणि एकंदरीत जर आपण भारतामध्ये जर बघितलं तर तणांपासून होणारं नुकसान हे 33% आहे, तर कीटकांपासून होणारं नुकसान साधारणतः 26% आहे. तर या तणांपासून आणि कीटकांपासून होणारं जे आपण जे एकंदरीत जर नुकसान बघितलं तर ते खूप आहे. आणि या तणांचा आणि कीटकांचा खूप जवळ आपण रसायन एकात्मिक कीड व्यवस्थापन करताना लक्षात घेणं च्या तुलनेमध्ये भारतामध्ये आपण जर बघितलं तर खूप कमी प्रमाणामध्ये रासायनिक कीटनाशकांचा वापर होतो. फक्त जेव्हा आपण कीटनाशकांचा वापर इथे करतो तेव्हा आपण झाडांवरती फवारतो, त्यामुळं बऱ्याच वेळेला आपण बघतो की त्यातून आपल्याला सुद्धा विषबाधाही होत असते. आणि जर जगाच्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर भारत हा 10व्या क्रमांकावर आहे कीटनाशकांच्या वापराच्या बाबतीमध्ये. सगळ्यात पहिल्या क्रमांकावर जो आहे तो म्हणजे आपण जर विचार केला तर 11 किलो प्रति हेक्टर कीटनाशकांचा वापर होतो. तर अमेरिकेमध्ये जर आपण विचार केला तर 2.25 किलो प्रति हेक्टर एवढा कीटनाशकांचा वापर प्रति हेक्टरी पाहायला मिळतो. परंतु भारतामध्ये 0.57 किलो म्हणजेच 570 ग्रॅम प्रति हेक्टर एवढाच कीटनाशकांचा वापर आपल्याला पाहायला मिळतो. परंतु जेव्हा आपण या प्रगतशील राष्ट्रांच्या बाबतीत भारताचा जेव्हा विचार करतो, तुलना करतो, त्यावेळेला अमेरिकेसारखा जो देश आहे, जो आपल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये अतिशय जागरूक देश म्हणून ओळखला जातो, या देशाच्या हा देश जो आहे तो आपल्यापेक्षा 4 पट कीटनाशकांचा वापर जास्त करतो. आणि
उत्पादकता सुद्धा ही अतिशय जास्त असते. आपल्याला लक्षात येतं की आपल्या भारतामध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वापर, परंतु जो वापर होत आहे तो चुकीच्या मार्गाने होत. या रसायनांचा सुद्धा वापर कमी करणं गरजेचं आहे. बंधूंनो, मग रसायन विरहित दिवसेंदिवस किडींच्या प्रतिकार क्षमते निरनिराळ्या किडी, ज्या दुय्यम किडी आहेत त्या प्राथमिक स्वरूपाच्या किडी होताना आपल्याला दिसत आहेत. कीटकनाशकांच्या वाढत्या किमती, त्यामुळे आपला पीक संरक्षणावरील खर्च सुद्धा वाढताना दिसत आहे. आणि सगळ्यात या कीटकनाशकांचा दुष्परिणाम आपल्या मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर एवढा भयानक आहे की त्यामुळं आपल्याला रसायन विरहित एकात्मिक कीड व्यवस्थापनाकडे वळणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, जर या आपल्याला मला द्यावंसं वाटतं ते म्हणजे DDT. बघा, नाशक ऑथमर झेडलर नावाच्या शास्त्रज्ञानं 1874 साली शोधलं. आणि या रसायनाचे गुणधर्म कीटकनाशकाचे आहेत हे समजायला पॉल मुल्लर या शास्त्रज्ञाला 1939 साली त्याला समजलं. आणि या DDT नावाच्या कीटकनाशकाचा, ज्याला आपण ॲटोमिक बॉम्ब ऑफ पेस्टिसाइड म्हणतो, म्हणजेच कीटकनाशकांचा ॲटोमिक बॉम्ब, आणि एकंदरीतच जगातलं सगळ्यात प्रसिद्ध असं कीटकनाशक जर कोणतं होतं किंवा आहे ते म्हणजे DDT. एवढ्या मोठ्या प्रमाणात या DDTचा वापर आपल्या कृषी क्षेत्रामध्ये झाला. परंतु जेव्हा DDTचा शोध कीटकनाशक म्हणून लागला, त्यानंतर अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धामध्ये आपल्या सैन्यांचं संरक्षण मच्छरांपासून किंवा टायफस रोगापासून करण्यासाठी त्या जंगलांमध्ये या DDTचा वापर त्या झाडांवरती केला. आणि कालांतरानं हे DDT आपल्या कृषी क्षेत्रामध्ये आलं. साधारणतः 1945 पासून पुढे अमेरिकेनं या DDTचा प्रसार केला आणि DDTचा वापर मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रात झाला. नंतर तो आपण भारतात सुद्धा करायला लागलो आणि आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या DDTचा वापर केला की भारत सगळ्यात जास्त DDTचा वापर करणारा देश होता. आणि अमेरिकेनं तर 1972 साली त्यांचा जो एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन एजन्सीचा ॲक्ट आहे त्या अंतर्गत या DDTला बंदी घातली. आणि त्यामुळं काय झालं तर ब्राऊन पेलिकन नावाचा जो पक्षी आहे त्याची जी काही प्रजाती संपायला आली होती ती अतिशय वेगाने वाढत गेली. आणि एकंदरीतपणे आता जर आपण बघितलं तर ब्राऊन पेलिकन नावाचा जो काही पक्षी आहे तो अमेरिकेमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो, कारण की DDT नावाचं कीटकनाशक बंद झालेलं आहे. आपल्या देशामध्ये आता बंद झालेलं आहे, परंतु या पाहायला मिळतात. बघा, जेव्हाही कधी लहान बाळाचा जन्म आपल्या घरामध्ये होतो तेव्हा त्या बाळाला लागणारं जे आईचं आहे त्या दुधामध्ये सुद्धा DDTचे अंश आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर आपण भारताचा जर विचार केला तर 33 ppm पर्यंत DDTचे अंश एवढं भयावह रूप या DDT नावाच्या कीटकनाशकामुळे या कीटकनाशक जर समज निश्चितपणे आपण या कीटकनाशकांचा वापर सुद्धा कमी करू. काय होतं की आपण साधं ताप खोकला आला की डॉक्टरांकडे जातो आणि त्यांच्याकडून मिळालेली गोळी घेताना आपण 2दा डॉक्टरांना विचारतो, परंतु हे विष वापरताना मात्र आपण तेवढी काळजी घेताना दिसत नाही. बघा शेतकरी बंधूंनो, जे विष आपण कीटकनाशकं जी वापरतो ती विष आहे. तर या एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर आपल्याला करायचा आहे. मग आणि ते व्यवस्थापन करत असताना कसं करायचं हा प्रश्नसुद्धा आपल्या पुढे येतो. एकंदरीतच एकात्मिक कीड व्यवस्थापन करत असताना किडींचं सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. आणि पीक संरक्षणाचा कीड सर्वेक्षण हा जो आहे हा पाया आहे, मूलभूत पाया आपण म्हणूया. आणि त्यानंतर या किडींची ओळख आपल्याला असणं गरजेचं आहे. पर्यावरणामध्ये मी तुम्हाला सांगितलं की बरेच मित्र कीटक आहेत, काही शत्रू कीटक आहेत, यांची ओळख असणं गरजेचं आहे. कारण काय होतं की बऱ्याच वेळेला जे कीटक आपल्या शेतामध्ये असतात ते आपल्या पिकाला त्या प्रमाणात नुकसान करत नाही, आपण फवारण्या करतो आणि त्यातून त्यांचीच संख्या कमी होते जे आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. नंतर या किडीचा नुकसानीचा प्रकार आपण समजून घेतला पाहिजे. किडीच्या नुकसानीची बाजूसुद्धा आर्थिक बाजू आपण समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला अशी काही कीटकं आपल्याला शेतामध्ये दिसतात की त्यापासून पिकाचं होणारं नुकसान हे अत्यल्प असतं किंवा अतिशय कमी असतं.
तरीसुद्धा आपण त्यांच्या व्यवस्थापनासाठी कीडनाशकांचा वापर हा करतो आणि आपला पीक संरक्षणावरील खर्च आपण वाढवत राहतो. त्यामुळं एकात्मिक कीड व्यवस्थापन करताना कीड सर्वेक्षण आपण केलं पाहिजे. आता कीड सर्वेक्षण करायचं म्हणजे काय करायचं? नुसतं धुऱ्यावरती जाऊन शेतावरती जाऊन आपलं पीक चांगलं आहे एवढंच पाहणं म्हणजे कीड सर्वेक्षण आहे का? किंवा 2-3 झाडं बघितले तर कीड सर्वेक्षण होईल का? नाही. तर आपल्याला जे काही आपलं क्षेत्र आहे, जे काही शेत आहे, त्यानुसार आपल्याला झाडांची संख्या ठरवावी लागणार. एकंदरीत जर आपण 1 एकराचा जर विचार केला तर आपण 20 झाडांची निवड आपण एकरी केली पाहिजे. सोयाबीनसारखी पिकं असतील तर 5 ठिकाणावरची 1-1 मीटरची ओळीमध्ये किती झाडं आहेत त्यांची संख्या, त्या प्रत्येक झाडांवरती काही कीड आहे का याची नोंदणी करून आपण कीड सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. आता कीड सर्वेक्षण करताना म्हणजे मोगम पद्धतीनं, रँडम पद्धतीनं, नागमोडी पद्धतीनं शेतामध्ये जाऊन 5 ठिकाणची 4-4 झाडं किंवा 5 ठिकाणची 1-1 मीटर ओळीतील झाडं आपण किडींचं सर्वेक्षण करू शकतो. बऱ्याच वेळेला आर्क पद्धतीनं आपण शेतामध्ये जाऊ शकतो किंवा अर्धचंद्राकृती आकाराने शेतामध्ये फिरून जे काही झाडांचं सर्वेक्षण आहे ते आपण करू शकतो. आणि एकंदरीत मग आळ्यामध्ये किती कीड आहे, प्रादुर्भावग्रस्त रोपं किती आहेत, त्यामध्ये किती प्रमाणात कीड आहे, किती प्रमाणात रोग आहे, त्याची एक नोंद आपल्याजवळ असली आणि नोंद केली जर सुद्धा नाही तर आपल्या माहितीसाठी जर आपण ते ठेवलं आणि त्यानुसार जर आपण कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केला, मित्रांनो, अतिशय कमी खर्चामध्ये आपण किडींचं व्यवस्थापन हे करू शकतो. मध्यंतरीत आता बोलता मध्ये थोडं इंटरप्शन होत आहे, त्याबद्दल मी आपला क्षमस्व आहे. परंतु आणि रस शोषण करणाऱ्या किडी आहेत बघा, अळीवर्गीय किडींसाठी तर आपण या प्रमाणात बघू. आता रस शोषण करणाऱ्या किडी आहेत त्याच्यामध्ये एकतर त्या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आहे हे आपण बघू शकतो. किंवा कापूस पिकाच्या बाबतीमध्ये वरचं पान, मधलं पान आणि खालचं पान या 3 पानावरील सरासरी कीटकांची किती आहे त्यानुसार आपण त्यांची आर्थिक नुकसान पातळी त्यांनी ओलांडली आहे का हे आपण समजावून घेऊ शकतो. आणि बघा, पीक संरक्षणामध्ये आर्थिक नुकसान बाजू आणि आर्थिक नुकसान पातळी खूप महत्त्वाची आहे. कारण या आर्थिक नुकसान पातळीमुळेच आपल्याला साठी कोणती पद्धत निवडायची हे समजतं. आपण आता म्हणत आहोत की एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर आपल्याला करायचा. मग एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे काय? सुद्धा वापर आपल्याला करायचा आहे, परंतु तो शेवटचा पर्याय. ज्या काही पारंपरिक पद्धती आहेत, यांत्रिक पद्धती आहेत, मशागतीय पद्धती आहेत, काही जैविक कीड व्यवस्थापनाच्या पद्धती आहेत, या सर्व पद्धतींचा अवलंब करून आणि शेवटचा पर्याय म्हणून आपण जर हाताशी या रासायनिक कीटकनाशकांचा वापर जर ठेवला तर अतिशय कमी खर्चामध्ये आपण या किडींचं प्रभावी व्यवस्थापन करू शकतो. मग त्यासाठी पारंपरिक पद्धती बघा, आपले वाडवडिलांची पुण्याई आपल्यावर एवढी आहे की त्यांची पुण्याई जरी आपण आठवली तरीसुद्धा आपण कोणत्याही समस्येशी किंवा कोणत्याही परिस्थितीशी सामना आपण करू शकतो. नांगरणीसारखं तंत्रज्ञान आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेलं आहे. ही नांगरणी जर आपण वेळेवर केली तरीसुद्धा किडींचं बऱ्याच अंशी व्यवस्थापन आपण करू शकतो. त्यासाठी आपली जमीन उन्हाळ्या हंगामामध्ये 1 ते 1.5 महिना तापणं गरजेचं आहे. जरी जमीन 1 ते 1.5 महिना चांगली तापली तर या किडीमध्ये त्या जमिनीमध्ये असलेल्या किंवा मग रोगाच्या अवस्था आहेत, ह्या सर्व अवस्था तिथे प्रखर उष्णतेमुळे मरतील. म्हणजे एकंदरीत आपल्याला नांगरणीचाही फायदा होऊ शकतो. पारंपरिक पद्धती आहेत ज्यामध्ये पिकांची फेरपालट करणं, एकच एक पीक वर्षभर न घेणं, वेळेवर पेरणी करणं. बऱ्याच पिकांमध्ये आपण बघतो जर पेरणीची वेळ चुकली तर या पाहायला मिळतो. जी काही बियाणं आपण निवडणार आहोत, वाणं आपण निवडणार आहोत, तर ती कीड व रोग प्रतिकारक्षम वाणांची निवड आपण करणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुरीचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगू शकेल. तूर पिकामध्ये मर वांज रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. जी काही जुनी मारुतीसारखी बियाणं आहेत यावरती आपल्याला ती पाहायला मिळतो. तर आपण BDN 716 हे प्रतिकारक्षम जर वाणाची जर लागवड केली तर तुरीवरील येणारा जो मर रोग आहे त्या रोगाचा आपण बऱ्याच अंशी प्रादुर्भाव कमी राखू शकतो. म्हणून कीड किंवा रोग प्रतिकारक्षम वाणांचा जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांचा वापर करणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, यासाठी आपल्याला पिकाची शिफारशीत अंतरावर लागवड करणं गरजेचं आहे. बघा,
पीक दाटणार नाही हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जर पीक दाटलं तर त्यामध्ये किडी आकर्षित होतील. एक महत्त्वाची गोष्ट आपण समजून घ्या, कीड कोणत्या झाडावर येते आणि रोग कोणत्या झाडावर येते. कीटक किंवा कीड हे नेहमी सशक्त हिरव्या लसलशीत झाडावर येतात आणि रोग आपण जर बघितलं तर कमकुवत झाड आहे, ज्या झाडाला अन्नद्रव्याची कमतरता आहे, पाणी कमी मिळालं किंवा त्याला पोषक वातावरण मिळालं नाही, अशा अवस्थेमध्ये अशा झाडांवरती आपल्याला रोग आकर्षित होताना दिसतो. म्हणून आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की नत्रयुक्त खतांचा वापर जो आहे तो आपल्याला जास्त प्रमाणात करायचा नाही किंवा इतर जी खतं आपण वापरणार आहोत ती प्रमाणात आपल्याला वापरायची आहेत. कारण काय होतं, या खतांचा वापर जर आपण मोठ्या प्रमाणात केला तर पीक दाटतं आणि त्यामध्ये किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. म्हणून जी काही पिकांची जी लागवड आहे ती शिफारसीत अंतरीवर केली पाहिजे, जेणेकरून रस शोषण करणाऱ्या किडी आहेत. कापूस पिकामध्ये गुलाबी बोंडअळी आहे. बऱ्याच पिकांचं आपल्याला उदाहरण इथे देता येईल. तर शिफारसीत अंतरावर पिकाची लागवड करणं अतिशय गरजेचं आहे. पिकाची लागवड करत असताना सापळा पिकांचा, आंतरपिकांचा समावेश करणं, मिश्र पिकांचा समावेश करणं. आपल्याला माहिती आहे सापळा पिकं, चवळीसारखं पीक मावा किडीसाठी सापळा पीक आहे. झेंडूसारखं पीक अळीवर्गीय किडी आहेत. आपल्याला जी अमेरिकन लष्करी आपलं हिरवी बोंडअळी म्हणतो आपण किंवा हिरवी अळी म्हणतो, या किडीसाठी ह्या सापळा पीक आहे, त्यांची लागवड आपण केली पाहिजे. आणि शेतामध्ये कंपोस्ट खताचा वापर जास्त प्रमाणात करणं, आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणं याकडे आपण जोर दिला पाहिजे. कारण जर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर चांगला असेल तर आपण किती या पिकांपासून घेऊ शकतो. आपलं शेत तणविरहित ठेवणं हे आजच्या परिस्थितीमध्ये खूप महत्त्वाचं आहे. कारण या किडींचा प्रादुर्भाव, रोगांचा प्रादुर्भाव या तणांपासून होत असतो. म्हणून शेत तणविरहित ठेवणं सुद्धा आणि पीक हंगाम हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. बीज प्रक्रिया, आता बघा आपण बियाण्याची निवड केलेली आहे, बियाण्याची लागवड आपल्याला करायची आहे. तत्पूर्वी त्या बियाण्याला आपण प्रक्रिया किंवा बीज संवर्धन आपण करणं गरजेचं आहे. बीज संस्करण आपण करणं गरजेचं आहे. कीटकनाशक असेल किंवा जीवाणू संवर्धक असतील याची बीज प्रक्रिया आपण त्याला करू शकतो. मग पहिले बुरशीनाशक लावायचं की संवर्धक लावायचं, बऱ्याच वेळेला आपल्यामध्ये संभ्रम असा होतो. तर एकंदरीतच FIR हा अनुक्रम आपण लक्षात ठेवला पाहिजे. F म्हणजे फंगीसाईड, ज्याला आपण बुरशीनाशक म्हणतो. बुरशीनाशकाची प्रक्रिया पहिले करावी, त्यानंतर रासायनिक कीटकनाशकाची बीज प्रक्रिया किंवा मग पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहे, या जीवाणू संवर्धकांची बीज प्रक्रिया आपण करू शकतो. जेणेकरून आपल्या पिकाला नत्र आहे, स्फुरद आहे, पालाश आहे हा योग्यरित्या आपल्या बियाण्याला उपलब्ध करून देण्यास मदत होईल. आणि ही बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आता जी रासायनिक बुरशीनाशकं किंवा रासायनिक कीटकनाशकं आपण निवडणार आहोत ती लेबल क्लेम असलेली असणं आवश्यक आहे. CIBRC, ज्याला आपण सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड म्हणतो, त्यांचं लेबल क्लेम शिफारस असलेलेच कीटकनाशकं किंवा रासायनिक आहे. जसं मी आपल्याला मातीचं परीक्षण करणं गरजेचं आहे, कारण त्यानुसारच आपण नत्रयुक्त खतांचा किंवा इतर खताचा वापर आपण करू शकतो. पीक दाटणार नाही याची काळजी आपण आवर्जून घेणं गरजेचं आहे. करून आपण आपल्या पिकांचं संरक्षण या किडींपासून आणि रोगांपासून निश्चितपणे करू शकतो. त्यानंतर यांत्रिक पद्धती, आता कीडग्रस्त किंवा रोगग्रस्त झाडाचे भाग आहेत ते तोडून लगेच नष्ट करणे ते गरजेचं आहे. कारण रोगाचा आणि किडीचा प्रसार अशाच रोगग्रस्त आणि कीडग्रस्त भागापासून, झाडांपासून होत असतो. म्हणून अशी झाडं वेळीच ओळखून त्यांना नष्ट करणं गरजेचं आहे. आणि या यांत्रिक पद्धतीमध्ये जर काही किडीची अंडीपूज आहेत किंवा लहान अवस्थेतील आळ्या आहेत, मोठ्या आळ्या आहेत, त्या वेचून नष्ट करणे ही एक यांत्रिक पद्धती. आपण बऱ्याच वेळेला या पद्धतीचा अवलंब करताना दिसत नाही. परंतु लष्करी अळी आहे, आपण बघतो नव्याने अमेरिकन लष्करी अळी या किडीचा प्रादुर्भाव मका पिकावरती आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत जर आपण या किडीची अंडीपुंज जर नष्ट केली तर या किडीचं जे काही पुढचं पिलावड आहे तीच आपल्याला मिळणार नाही. म्हणून या साध्या गोष्टींचा अंतर्भाव आपण करणं गरजेचं आहे. कापूस पिकाचं उत्तम उदाहरण आपल्याला देता येईल. बघा, कापूस पिकामध्ये रोझेटी फ्लावर, ज्याला आपण डोमकळ्या म्हणतो, अर्धवट उमललेले किंवा गुलाबाच्या कळीसारखी फुलं, स्वास्तिकच्या आकाराची फुलं या कपाशीमध्ये जर पाहायला मिळाली तर त्याच्यामध्ये गुलाबी बोंडअळी असते. तर ही फुलं वेळीच
कारण या गुलाबी बोंडअळीची जी काही उगम आहे, जो काही प्रसार आहे, तो या फुलांपासून होत असतो. म्हणून ही फुलं वेळीच ओळखून ती तोडणं गरजेचे आहे. आणि जर आपण असं केलं तर या गुलाबी बोंडअळीचा किंवा इतर कोणत्याही किडीचा प्रसार हा होताना दिसणार नाही किंवा वाढणार नाही. त्याचबरोबर शेतामध्ये पक्षी थांबे उभारणे, किमान एकरी 10 ते 15 पक्षी थांबे आपण उभारले पाहिजेत. भुसगावण्यांचा वापर तर आपल्याला पाहायलाच मिळत नाही, परंतु जिथे ज्वारीसारखं पीक आहे, मक्यासारखं पीक आहे, तिथे भुसगावण्यांचा वापर, कामगंध सापळ्यांचा वापर आता आपण बघतोय की आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला पाहायला मिळतं आहे. कामगंध सापळ्यांचा वापर असेल, त्यानंतर चिकट सापळे असतील, प्रकाश सापळे असतील, या सर्व यांत्रिक पद्धतींचा वापर करून सुद्धा आपण किडीचं प्रभावी व्यवस्थापन करू शकतो. आणि कामगंध सापळे, पिवळे चिकट सापळे आणि प्रकाश सापळे हे तर अद्भुत. या तंत्रज्ञानाचा वापर आपण कीड सर्वेक्षणासाठी करू शकतो, कीड व्यवस्थापनासाठी सुद्धा. एकंदरीत वापर जर आपल्याला कीड सर्वेक्षणासाठी करायचा असेल तर एकरी 2 कामगंध सापळे आपण लावले पाहिजे. जर आपल्याला मोठ्या संख्येनं किडीचे नरपतंग जिरबंद करायचे असतील आणि त्यांना पकडून मारायचं असेल तर अशा वेळेला एकरी 5 ते 10 कामगंध सापळे आपण आपल्या पिकामध्ये वापरू शकतो. आणि या कामगंध सापळ्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या किडीचा कामगंध आपण त्या सापळ्यामध्ये वापरत आहोत त्याच किडीचे नर पतंग तिथे आकर्षित होतात. एवढं वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञान कामगंध सापळ्यांचं आहे. आणि या कामगंध सापळ्यांचा वापर आपण विशेषतः कीड सर्वेक्षणासाठी करू शकतो. बऱ्याच वेळेला आपलं पूर्ण शेतामध्ये जाऊन पाहता येत नाही आपल्याला, परंतु या कामगंध सापळे जे 3 ठिकाणी एकरामध्ये आपण लावून ठेवलेले आहेत, त्या 3 ठिकाणीच फक्त कामगंध सापळ्यामध्ये जाऊन बघायचं. जर आपल्याला त्याच्यामध्ये 7-8 नर दिसत असतील सलग 2 ते 3 दिवस, तर ही किडीची आर्थिक नुकसान पातळी आहे. म्हणजे आपल्याला आपण सतर्क होऊ शकतो. किडीच्या व्यवस्थापनासाठी कोणती पद्धतीचा अवलंब आपल्याला करायचा हे आपल्याला कळू शकतं. म्हणून या कामगंध सापळ्यांचा वापर आपण केला पाहिजे. पिकाच्या आता आपण कामगंध सापळ्यांचा वापर पिकामध्ये करत असताना पिकाच्या उंचीपेक्षा 1 ते 1.5 फूट उंचीवरती या कामगंध सापळ्यांना आपण लावलं पाहिजे. जो काही कामगंध सापळ्यामधला ल्यूर आहे, कामगंध आहे, त्याची गोळी आहे, ती 3 दिवसानंतर किंवा तो कालबाह्य झाला की बदलली पाहिजे. आणि त्यामध्ये जे काही कामगंध सापळ्यामध्ये जे अडकलेले पतंग आहेत ते वेळोवेळी नष्ट करणं गरजेचं आहे. आणि अशा वेळेला आपल्याला जर किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडलेली दिसत असेल तर अशा वेळेला शेवटचा पर्याय म्हणून आपण रासायनिक कीटकनाशकांकडे जाऊ शकतो. निरनिराळी कामगंध सापळे आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतात. डेल्टा सापळा आहे, जॅक्सन सापळा आहे, ज्यामध्ये बहुआमिष सापळा ज्याला आपण मल्टील्यूर ट्रॅप म्हणतो, किंवा मग आता आपण बघतो की सौर ऊर्जेवर चालणारे काही प्रकाश सापळे आणि त्यामध्येच कामगंध सापळेसुद्धा येत आहेत. तर अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा यांत्रिक पद्धतीमध्ये आपण किडीच्या व्यवस्थापनासाठी करू शकतो. पिवळे चिकट सापळे रस शोषण करणाऱ्या किडी आहेत. मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे या प्रकारच्या रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी अतिशय प्रभावी पिवळे चिकट सापळे आहेत. या पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर आपण करणं गरजेचं आहे. जे काही पिवळे चिकट सापळे आहेत ते आपण घरच्या घरी तयारी करू शकतो. आता जर आपल्याला घरच्या घरी तयार करायचे असतील तर ॲक्रिलिक शीट किंवा फोम शीटचा वापर करून आपण हे चिकट सापळे तयार करू शकतो. तेलाचे रिकामे पिप्पे आहेत. या रिकाम्या पिप्प्यांचा वापरसुद्धा आपण त्याचे जर 4 तुकडे केले, त्याला पिवळा पेंट जर लावला तर या तुकड्यांचासुद्धा आपण चिकट सापळे म्हणून वापर करू शकतो. परंतु संशोधनाअंती आपल्याला असं निदर्शनात आलेलं आहे की जर फोमशीटपासून जर आपण सापळे तयार केले तर 4 ते 5 वर्षापर्यंत ते टिकतात. आणि बघा, एकरी फक्त 1,000 रुपये खर्च आपल्याला येतो, परंतु एकदा ते सापळे तुम्ही तयार केले तर 4 ते 5 वर्षापर्यंत तुम्ही वापरू शकता. बाजारामधून जे आपण चिकट सापळे विकत आणतो ते आपल्याला 15 दिवसानंतर 30 दिवसानंतर फेकून द्यावे लागतात. परंतु ही चिकट सापळे आपण जी तयार करतो घरच्या घरी फोमशीटपासून, हे आपलं याला एरंडीचं तेल किंवा पांढरं ग्रीस लावून शेतामध्ये पिकाच्या समान उंचीवर जर आपण ठेवलं तर याच्यावर निरनिराळे कीटक आकर्षित होतात. 7 दिवसानंतर आपण पाहणी केली, ते कीटक जे चिटकलेले आहेत त्यांना कपड्यानं जर आपण पुसून घेतलं, परत एरंडीचं तेल किंवा पांढरं ग्रीस जर आपण त्या पुठ्ठ्यांवरती लावलं, पिवळ्या पुठ्ठ्यांवरती, तर आपल्याला हे पिवळे चिकट सापळे बऱ्याच वेळेला वापरता येऊ शकतात. म्हणजे बहुधा आपण 5 वर्षापर्यंत त्यांचा आपण वापर करू शकतो. त्यामध्ये 3 mm जाडीची पण फोमशीट मिळते, 4 mm जाडीची फोमशीट मिळते. 4 mm जाडीची फोमशीट जर आपण निवडली तर ते आपल्याला 4 ते 5 वर्षापर्यंत टिकू शकतात. एकंदर चिकट सापळ्यांचा सुद्धा वापर आपण कीड सर्वेक्षणासाठी करू शकतो. जर पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर जर आपल्याला कीड सर्वेक्षणासाठी करायचा असेल तर 1000 चौरस मीटरसाठी एक चिकट सापळा आपण लावला पाहिजे.
किडीचं मोठ्या संख्येनं आपल्याला जर नियंत्रण करायचं असेल तर साठी 100 चौरस मीटरवर एक सापळा लावला पाहिजे. जी काही आपली भाजीपाला वर्गीय पिकं आहेत, मिरची आहे किंवा इतर ज्या काही पिकं आहेत, टोमॅटो आहे, तर या पिकांमध्ये प्रति 10 चौरस मीटर एक चिकट सापळा आपण लावणं गरजेचं आहे. बघा, रसायन विरहित शेती आपल्याला करायची आहे तर त्यासाठी आपण असे जे काही प्रभावी तंत्रज्ञान आहे त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. आणि पिवळे चिकट सापळे जर आपण 10 प्रति आपण वापरल्यानंतर जर आपल्याला रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होणार असेल तर आपण आवर्जून हे पिवळे चिकट सापळे आणि जर पिवळ्या चिकट सापळ्यांचा विचार केला तर कोणकोणत्या किडी या सापळ्यांकडे आकर्षित होतात? मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, पाने पोखरणाऱ्या आळ्या आहेत, कांदा माशी आहे, फळमाशी आहे, काकडीवरील काही भुंगेरे आहेत, कोबीवर्गीय ते सुद्धा कीटक या पिवळ्या चिकट सापळ्यांवरती आकर्षित होतात. सापळे जे म्हणतो त्यामध्ये फुलकिडे किंवा मग लीफ मायनर, ज्याला आपण नागे आळी किंवा पाने पोखर, या सुद्धा किडीचे पतंग तिथे आकर्षित होतात. त्याचबरोबर जे काही पांढरे चिकट सापळे आहेत, या पांढऱ्या चिकट सापळ्यांकडे जे काही उडद्या भुंगेरे आहेत किंवा ढेकूणवर्गीय होतात. त्यामुळे या पिवळ्या, निळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या चिकट सापळ्यांचा वापर आपण करणं गरजेचं आहे. रसायन विरहित हे तंत्रज्ञान आहे, पर्यावरण स्नेही हे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे. आणि जर या पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर निश्चितपणे जर आपण केला तर आपल्या किमान 1 ते 2 फवारण्या आपल्या निरनिराळ्या पिकांमधील कमी होणार आणि निश्चितपणे होणार, हे आपण लक्षात घ्या. कारण आपण बघतो या रस शोषण करणाऱ्या किड्यांसाठी आपण कितीही फवारण्या घेतल्या तरीसुद्धा हे मावा, ह्या ज्या किडी आहेत ह्या वारंवार आपल्याला आपल्या पिकांवरती येताना दिसतात. कारण या कीटकांचा बरीच ही कीटनाशकं या त्या किडींना पचनी पडायला लागली, त्यांच्यावर एवढा त्याचा परिणाम राहत नाही आहे. म्हणून आपल्याला रासायनिक कीटनाशकांना हे पर्याय शोधणं गरजेचं आहे, कारण ती काळाची गरज आता झालेली आहे. त्याचबरोबर मी आपल्याला सांगितलं की ऊर्जेवर चालणारे काही प्रकाश सापळे आहेत, इतरही आपण प्रकाश सापळे वापरू शकतो. हुमणी अळी असेल, आता हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी हे प्रकाश सापळे वापरणं अतिशय गरजेचं आहे. कारण हुमणी अळीसारख्या किडीचा बंदोबस्त करणं आपल्यासाठी खूप मोठी समस्या आहे. तर त्या दृष्टीनं या सारख्या किडीच्या व्यवस्थापनासाठी आपण करू शकतो. बहुतांशी कीटक जे आहेत या प्रकाशाकडे आकर्षित होतात, पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात, निळ्या रंगाकडे आकर्षित होतात, पांढऱ्या रंगाकडे आकर्षित होतात. आणि या युक्तीचा वापर करून आपल्याला या किडींचं व्यवस्थापन करावं लागणार आहे. बघा, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते, आपण असं आपल्या संस्कृतीनं आपल्याला शिकवलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं या किडींचं नियंत्रण केल्यापेक्षा या किडींचं व्यवस्थापन जर आपण केलं, आपल्या पिकाचं कमी खर्चिक संरक्षण जर आपण करू शकलो, तर मला असं वाटतं कमीत कमी कीटनाशकांचा, कमीत कमी उपलब्ध साधनांचा वापर करून सुद्धा आपण किडींचं प्रभावी, कमी खर्चिक आणि रसायन विरहित व्यवस्थापन आपण करू शकतो. मशागती पद्धती आहेत, यांत्रिक पद्धती आपण बघितल्या. बहुतांशी जैविक कीड नियंत्रण आहे. सगळ्यात प्रभावी जर तंत्रज्ञान कोणतं असेल तर ते जैविक कीड नियंत्रण आहे. कारण बघा, जी काही कीटनाशकं आपण आपल्या शेतामध्ये पिकांच्या व्यवस्थापनासाठी वापरतो ती फक्त 5 ते 10% त्यांच्या टार्गेटावरती, त्यांच्या ध्येयावरती ते काम करतात. परंतु 95% काय 99% सुद्धा किडीचं व्यवस्थापन आपण करतो. बघा, एवढी महागडी कीटनाशकं, जहाल विषारी कीटनाशकं आपण वापरतो आणि रिझल्ट आहे तो फक्त 5% आहे. आणि या जैविक कीड नियंत्रणाचा प्रभाव हा 95% आपल्याला पाहायला मिळतो. त्याचं कारण म्हणजे जीवस्य जीवन. आणि हेच आपली संस्कृती आपल्याला शिकवते, जगा आणि जगू द्या. म्हणून व्यवस्थापनामध्ये जे काही मित्र कीटक आहेत, जे आपले मित्र कीटक आहेत, जे किडींचे शत्रू आहेत, त्या कीटकांचा वापर किडींच्या व्यवस्थापनासाठी जर आपण केला, बरेच या निसर्गामध्ये या कीटकांना रोग करणारे बुरशी आहेत, रोग करणारे विषाणू, जीवाणू आहेत, रोगकारक घटकांचा, रोगजंतूंचा वापर जर आपण कीड संरक्षणामध्ये जर केला तर निश्चितपणे जैविक पद्धतीनं सुद्धा आपण व्यवस्थापन करू शकतो. बरीच अशी वनस्पतीजन्य कीटनाशके आहेत
ज्यामध्ये निंबोळी अर्क, नीम आधारित जी कीटकनाशकं आहेत यांचा वापर आपल्या किडींच्या जैविक व्यवस्थापनासाठी आपण करू शकतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, या जैविक कीड नियंत्रणाकडे आपण अतिशय गांभीर्यानं आणि खबरदारीनं जबाबदारीनं बघणं गरजेचं आहे. निसर्गामध्ये निरनिराळे मित्र कीटक आहेत, त्यामध्ये परोपजीवी मित्र कीटक आहेत. त्यामध्ये आपण ट्रायकोग्रामा आपल्या परिचयाचा आहे. आता मी या मित्र कीटकांवर जास्त आपल्याला बोलणार नाही, परंतु अंडी परोपजीवी मित्र कीटक जो आहे तो ट्रायकोग्रामा मित्र कीटक आहे. अंडी अळी परोपजीवी मित्र कीटक ज्यामध्ये आपण म्हणू त्यामध्ये कोपिडोसोमा कोहुलेरी आहे, किंवा नंतर चिलोनस ब्लॅकबर्नी आहे, मध्ये ॲपॅन्टेल्स आहे. या मित्र कीटकांचा, परोपजीवी मित्र कीटकांचा वापर आपण करू शकतो. बघा, ऊसामध्ये शुगरकेन पायरिला या किडीचा प्रादुर्भाव असतो. या किडीवर सुद्धा उपजीविका करणारा परोपजीवी मित्र कीटक ज्याला आपण एपिरिकॅनिया मेलॅनोलुका म्हणतो, तर हा सुद्धा पिल्ले प्रौढ अवस्थेवर जगणारा परोपजीवी मित्र कीटक आहे. यासुद्धा मित्र कीटकाचे वापर, या मित्र कीटकांचा वापर आपण जैविक कीड व्यवस्थापनामध्ये करू शकतो. आणि बहुसंख्य असे जैविक कीड नियंत्रणामधले परोपजीवी मित्र कीटक आहेत, ज्यामध्ये ॲसेरोफॅगस पपई हा पपयावरील मिलीबगचा चांगला एक परोपजीवी मित्र कीटक आहे. एन्कार्शिया फॉर्मोसा हा पांढऱ्या माशीवरील परोपजीवी मित्र कीटक आहे. बरेच मित्र कीटक आपल्याला विद्यापीठाच्या प्रयोगशाळेमधून उपलब्ध होऊ शकतात, किंवा बरेच असे प्रायव्हेट लॅब्स आता येत आहेत, लॅबोरेटरीज येत आहेत, आणि ते या मित्र कीटकांचं संवर्धन करत आहेत आणि ते आपल्याला उपलब्ध करून देऊ शकतात. कापूस पिकामध्ये किंवा अळीवर्गीय किडींच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोग्रामा हा प्रभावकारक असा मित्र कीटक आहे. बघा, ट्रायकोग्रामा मित्र कीटकाला जर आपण समजून घेतलं तर ट्रायकोग्रामा नावाचा मित्र कीटक शत्रू किडीची अंडी शोधून त्या अंडीमध्ये स्वतःची अंडी घालतो आणि अंडीमध्येच किडीचं व्यवस्थापन करतो. अंडी अवस्थेमध्येच किडीचं क्षमता या ट्रायकोग्रामा नावाच्या परोपजीवी मित्र कीटकामध्ये आहे. त्यामध्येच जर आपण विचार केला तर निसर्गामध्ये परभक्षी मित्र कीटकं आहेत, बरेच आपल्या परिचयाचे आहेत. आपल्याला बहुधा पिकांमध्ये ही कीटकं आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये लेडीबर्ड बिटलच्या असंख्य बर्ड बिटलच्या अळी किंवा भुंगेरे, जे काही सॉफ्ट बॉडीड इन्सेक्ट ज्याला आपण मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे या किडींवरती जगतात. क्रायसोपाची अळी, ज्याला क्रायसोपाची अळीसुद्धा मावा, तुडतुडे या एवढंच काय तर जे काही अळीवर्गीय किडी आहेत त्यांच्या अंडींवरती आणि ज्या काही नुकत्याच अंडीतून बाहेर पडलेल्या आळ्या आहेत त्या आळ्यांवरती सुद्धा जगण्याची क्षमता या परभक्षी मित्र कीटकांची आहे. डिफा ॲफिडिहोरा हा सुद्धा एक परभक्षी मित्र कीटक आहे. सिरकिडची अळी ही सुद्धा बऱ्याचशा, म्हणून या सर्व परभक्षी मित्र कीटकांचा, परोपजीवी मित्र कीटकांचा वापर आपण मध्ये करणं गरजेचं आहे. आणि एकंदरीतच जर आपण या जैविक कीड व्यवस्थापनावर अजून प्रकाश टाकायचा झाला तर एक महत्त्वाचा घटक जो आपल्या सर्वांच्या शेतावर आजही उपलब्ध आहे आणि तो आपल्या वाडवडिलाच्या पुण्याईनं आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे कडुनिंबाचं झाड. या कडुनिंबाला आपल्या आयुर्वेदामध्ये कल्पवृक्ष म्हटलेलं आहे. या कल्पवृक्षाचा वापर आपण पीक संरक्षणामध्ये खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे. बघा, अर्क आपण तयार करू शकतो आणि हा निंबोळी अर्क बाजारात मिळणाऱ्या जी काही जहाल कीटकनाशकं आहेत, विषारीमधली विषारी कीटकनाशकं आहेत, तुलनेमध्ये अतिशय सरस आपल्याला पाहायला मिळतो. कारण कोणतंही बाजारातलं कीटकनाशक जेव्हा आपण विकत आणतो तर ते बहुधा एका मार्गानेच किडीचं व्यवस्थापन करतं आणि ते म्हणजे विष म्हणून. ही जी कीटकनाशकं आपण बाजारातून विकत आणतो ती विषारी आहे आणि विष म्हणून ते किडींना मारतात. परंतु हा जो निंबोळी अर्क आहे हा किडींचं 4 मार्गाने आपण करतो, ज्यामध्ये आपण त्याची 4 मार्ग जर बघितली तर या कडुनिंबाच्या निंबोळी अर्कामध्ये कडूपणा आहे. या कडूपणामुळं, कडू चवीमुळं जर आपण पिकांवरती ते फवारलं तर बऱ्याच अंशी तिथे पिल्ल्या अवस्थेतील ज्या किडी आहेत त्यांची संख्या कमी पाहायला मिळते. हा झाला पहिला गुणधर्म. दुसरा गुणधर्म म्हणजे या निंबोळी अर्कामधला आझाडायरेक्टिन, निंबिन जे घटक आहेत हे कीटकनाशकाचे गुणधर्म असलेले घटक आहेत, म्हणून कीटकनाशकाचं विष म्हणून सुद्धा काम करतं. या निंबोळी अर्काचा उग्र वास आहे. या उग्र वासामुळं बऱ्याच किडींच्या मादी ज्या आहेत त्या फवारलेल्या पिकांवर आणि त्यांचं अंडी घालण्याचं प्रमाण कमी होतं.
आणि एकंदरीत सगळ्यात महत्त्वाचा जो गुणधर्म या कडुनिंबाच्या निंबोळी अर्कामध्ये आहे आणि तो म्हणजे किडींना वांस बनवण्याची क्षमता, किडींना स्टराईल बनवण्याची क्षमता. आणि या निंबोळी अर्काचं जर महत्त्व आपण समजून घेतलं तर मित्र हो, 10 रुपयामध्ये 10 पंपाला पुरेल इतकं औषध आपण तयार करू शकतो. मला असं वाटतं बाजारात एवढं स्वस्त कीटकनाशक तुम्हाला मिळणार नाही, परंतु हे कीटकनाशक आपल्या शेतात आपण तयार करू शकतो. 10 पंपाला पुरणारं औषध जर आपल्याला तयार करायचं असेल तर आपल्याला मे जून महिन्यामध्ये निंबोळ्या गोळा करून ठेवाव्या लागतील, त्या वाळवाव्या लागतील. 5 किलो निंबोळीपासून 10 पंपाला पुरेल इतकं औषध आपण तयार करू शकतो. 5 किलो बारीक त्याची आपण जर पावडर केली, बारीक कुटून घेतलं, 9 लिटर पाण्यामध्ये 5 किलो निंबोळी आपण टाकली, एक स्वतंत्र 1 लिटरचं पाणी भांडं घेतलं, त्या भांड्यामध्ये निरमा पावडर 250 ग्रॅम टाकली, 2 द्रावण आपले तयार होतील. त्यामध्ये 9 लिटरचं द्रावण ज्यामध्ये 5 किलो निंबोळीची पावडर आपण टाकलेली आहे, दुसरं द्रावण 1 लिटर भांड्यामध्ये आपण घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 250 ग्रॅम निरमा पावडर आपण टाकलेली आहे. हे द्रावण आपण ढवळून 3 वेळा काठीच्या साहाय्याने चांगलं ढवळून घ्या. 2 ते 3 दिवस जरी आपण ते ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि एकंदरीत जर हा निंबोळी अर्क जर आपण 9 लिटर आणि 1 लिटर हे पाणी जर मिश्रण केलं तर 10 लिटर अर्क तयार होईल. या 10 लिटर अर्काला कापडातून गाळून घ्या. याला गाळून घेतल्यानंतर या 10 लिटर अर्कातील प्रत्येकी 1-1 लिटर अर्क 9 लिटर पाण्यामध्ये फवारणीसाठी वापरा. बघा, 1 लिटर अर्क 9 लिटर पाण्यामध्ये टाकून जर आपण फवारणी केली तर 10 पंपाला पुरणारं औषध आपण वेळेवर तयार करून घेतलेलं आहे. बघा, आणि बघा, जर निंबोळ्या तुम्ही गोळा करून ठेवणार असेल तर 10 रुपयामध्ये आपल्याला निंबोळी अर्का 5% सारखं कीटकनाशक आपल्याला तयार करता येतं. आणि निंबोळी अर्क 5% म्हणजे बाजारात उपलब्ध असलेला नीम आधारित आझा डायरेक्टिन 50,000 ppm. म्हणून घरच्या घरी आज हे जे निंबोळी अर्क 5% आहे आपण हा तयार करू शकतो. मित्र हो, या जैविक कीड व्यवस्थापनामधलेच जे महत्त्वाचे घटक आहेत त्यामध्ये बऱ्याच अशा परोपजीवी बुरशी आहेत किंवा बुरशीजन्य कीटकनाशकं आहेत की ज्यांचा वापर आपण किडींच्या व्यवस्थापनासाठी करू शकतो. ही जी कीटकनाशकं आहेत ही किडींना रोग निर्माण करतात, त्यांना मारतात. म्हणून त्यामध्ये जर आपण बुरशीजन्य कीटकनाशकांचा जर विचार केला तर त्या मेटॅरायझियम ॲनिसोप्ली, नोमोरिया रिले, व्हर्टिसिलियम लेकॅनी यासारख्या बुरशीजन्य कीटकनाशकांचा वापर आपण करू शकतो. व्हर्टिसिलियम लेकॅनी नावाच्या बुरशीजन्य कीटकनाशकाचा वापर रस शोषण करणाऱ्या किडी, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, पिठ्ठ्या टेकून या किडींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आपण करू शकतो. हे जे वातावरण आहे एकंदरीतच बुरशीजन्य कीटकनाशकं वापरण्यासाठी सोयीचं आहे, कारण वातावरणामध्ये आर्द्रता आहे. एक 70% आर्द्रता आपण आपल्या शेतामध्ये आपण बघतो. तर ही बुरशीजन्य कीटकनाशकांचा वापर आपण करू शकतो. हुमणी अळी असेल, या हुमणी अळीच्या व्यवस्थापनासाठी किंवा अळीवर्गीय किडींच्या व्यवस्थापनासाठी मेटॅरायझियम ॲनिसोप्ली आहे, नोमोरिया रिले आहे, बिवेरिया बेसियाना आहे, या बुरशीजन्य कीटकनाशकांचा वापर आपण करू शकतो. त्याचबरोबर या निसर्गामध्ये आपण बघतो की किडींचे काही विषाणू आहेत जे किडींना मारण्याचं काम करतात. त्यामध्ये घाटेअळीचा विषाणू ज्याला आपण HANPV म्हणतो, हेलिकोअर्पा आर्मिजेरा न्यूक्लिअर पॉलीहेड्रोसिस व्हायरस, त्यानंतर SLNPV ज्याला आपण स्पोडोप्टेरा लिच्युरा न्यूक्लिअर पॉलीहेड्रोसिस व्हायरस म्हणतो, यासारख्या विषाणूंचा काय तर आपल्या ऊसामध्ये जो काही खोडकिडा येतो त्या खोडकिडीचा सुद्धा ग्रॅन्युलोसिस व्हायरस आहे. बघा, आपण बघतोय की एक वैश्विक महामारी सगळीकडे सुरू आहे, ती म्हणजे कोरोना. आणि आपण बघतो की या विषाणूला औषध नाही. तसंच कीटकांमध्ये सुद्धा जे काही कीटकांना जे काही रोग करणारे जे काही विषाणू आहेत त्यांनासुद्धा ते वैशिष्ट्यपूर्ण आहेत, ते त्या प्रकारच्या किडींनाच मारण्याचं काम करतात. म्हणून या वैशिष्ट्यपूर्ण जैविक कीटकनाशकांचा वापर आपण पीक संरक्षणामध्ये, कीड व्यवस्थापनामध्ये करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बरेच परोपजीवी बुरशी आहेत, बरेच परोपजीवी जीवाणू आहेत जे जीवाणूजन्य कीटकनाशकं म्हणून आपण वापरू शकतो. त्यामध्ये सर्वात प्रचलित जे आहे, जे वेगवेगळ्या अळीवर्गीय किडींच्या व्यवस्थापनासाठी आपण वापरतो ते म्हणजे BT बॅसिलस thuringiensis. हे सुद्धा बायोपेस्टिसाइड जैविक कीटकनाशकं बाजारात उपलब्ध आहेत. यांचासुद्धा वापर आपण अळीवर्गीय किडींच्या व्यवस्थापनासाठी, ज्यामध्ये घाटी अळी आहे, लष्करी अळी आहे, फळभाज्यावरील जे काही शेंडा व फळ
किडी आहेत, पाकोळीवर्गीय किडी आहेत, त्यांच्या व्यवस्थापनासाठी या बॅसिलस thuringiensis नावाच्या जीवाणूजन्य कीटकनाशकांचा वापर आपण करू शकतो. बघा शेतकरी बंधूंनो, मशागतीय पद्धती, पारंपरिक पद्धती, यांत्रिक पद्धती, त्याचनंतर आपण जर बघितलं जैविक कीड नियंत्रणाच्या पद्धती, या सर्व पद्धतींचा अवलंब केल्यानंतर जर आपल्याला किडीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर शेवटचा पर्याय म्हणून आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर इथं करू शकतो. आता कुठे आपण शेवटचा पर्याय म्हणून रासायनिक कीड व्यवस्थापनाकडे बघितलं पाहिजे, कारण बहुधा आपल्याला या रासायनिक कीटकनाशकांच्या काय म्हणता येईल त्यांच्या अनुपस्थितीमध्ये किडींचं व्यवस्थापन करणं तेवढं शक्य सहज होणार नाही. परंतु एक शेवटचा पर्याय म्हणून आपण कीटकनाशकांचा वापर करू शकतो. या कीटकनाशकांची निवड करणं खूप गरजेचं आहे. बघा, कीटकनाशकांची निवड करताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. बहुधा बाजारामध्ये जी कीटकनाशकं मिळतात त्या कीटकनाशकांच्या डब्यावर आपण बघतो की पतंगीच्या एक ठेवलेला असतो. हा त्रिकोण समजून ओळखून आपण कीटकनाशक निवडलं पाहिजे. त्यामध्ये लाल, पिवळा, निळा आणि हिरवा अशी निरनिराळे त्रिकोण आपल्याला या कीटकनाशकांच्या डब्यावरती पाहायला मिळतात. आणि काय होतं, म्हणजे आपल्याला माहिती नसते किंवा आपल्याला अचूक चांगली माहिती, योग्य माहिती देत नाही, कारण आपण बघतो की चुकीचं मार्गदर्शन करणारे सुद्धा आपल्याला बरेच पाहायला मिळतात. एकंदरीतच जर आपण कीटकनाशकांची निवड करत असताना हिरवा आणि निळा त्रिकोण असलेल्या कीटकनाशकांचा जर वापर आपण केला तर त्रिकोण असलेली कीटकनाशकं ही मध्यम प्रतीची विषारी कीटकनाशकं आहे. हिरवा त्रिकोण असलेली कीटकनाशकं जी आहेत ती किंचित विषारी कीटकनाशकं आहेत. आणि पिवळा त्रिकोण असलेली जी कीटकनाशकं आहेत ती अति जहाल किंवा जास्त विषारी गटात मोडणारी कीटकनाशकं आहेत. आणि काय करतो की आपण याच कीटकनाशकांचा वापर जास्त करतो ज्या कीटकनाशकांच्या डब्यावरती लाल किंवा पिवळा त्रिकोण आहे. तर आवर्जून आपण या लाल आणि पिवळा त्रिकोण असलेल्या कीटकनाशकांचा वापर कमीत कमी करणं गरजेचं आहे. आणि प्राधान्यानं हिरवा त्रिकोण असलेलं कीटकनाशक आणि नंतर निळा त्रिकोण असलेलं कीटकनाशक आपण वापरलं पाहिजे. आता हे लाल, पिवळा, निळा आणि हिरवा हे जे ते 4 त्रिकोण आहेत हे काय आपल्याला तर काहीतरी दर्शवतात. त्यामध्ये लाल त्रिकोण म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर अतिजहाल विषारी कीटकनाशक, ज्या कीटकनाशकाची विषकारकता 0.1 ते 50 मायक्रोग्रॅम इतकी आहे की तेवढं जर आपलं प्रति किलो शरीर वजनाच्या संपर्कात आलं तर आपल्याला विषबाधा होऊ शकते. पिवळा त्रिकोण काय दर्शवतो तर 51 मायक्रोग्रॅम ते 500 मायक्रोग्रॅम इतकं जर कीटकनाशक आपल्या प्रति किलो शरीर वजनाच्या संपर्कात आलं तर आपल्याला विषबाधा होऊ शकते. निळा त्रिकोण म्हणजेच मध्यम विषारी कीटकनाशक 501 मायक्रोग्रॅम ते 5000 मायक्रोग्रॅम इतकं जर कीटकनाशक आपल्या संपर्कात आलं तर आपल्याला विषबाधा होऊ शकते. 5000 मायक्रोग्रॅम आणि हिरवा त्रिकोण म्हणजे 5001 मायक्रोग्रॅमपेक्षा जास्त कीटकनाशक जर आपल्या शरीराच्या प्रति किलो वजन जर संपर्कात आलं तर आपल्याला विषबाधा होऊ शकते. म्हणजे याच्यातून आपल्याला एक अर्थबोध होतो की हिरवा त्रिकोण असलेलं कीटकनाशक जे आहे ते जास्त प्रमाणात जर आपल्या शरीराच्या संपर्कात आलं तर आपल्याला विषबाधा होऊ शकते. आणि म्हणून आपण हिरवा त्रिकोण असलेलं कीटकनाशक जर आपल्याला कीटकनाशकाची फवारणी करायचीच असेल तर आपण हिरवा त्रिकोण असलेल्या कीटकनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये सुद्धा एक मी जसं निळा त्रिकोणाबद्दल आपल्याला बोललो, निळा त्रिकोण म्हणजे मध्यम प्रतीचं विष आणि हिरवा त्रिकोण म्हणजे किंचित विषारी कीटकनाशक. परंतु यामध्ये एक शब्द जोडून आलेला आहे आणि तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा शब्द आपण लक्षात घ्या, विष. हे जे कोणत्याही त्रिकोणातलं असलेलं कीटकनाशक हे विषारी आहे आणि या कीटकनाशकाचा वापर काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे मित्रहो. आणि त्यासाठी अंगरक्षक साधनांचा वापर करणं गरजेचं आहे. आता कीटकनाशकाची निवड करत असताना कोणत्या प्रकारची कीड आहे हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. बघा, बहुधा आपल्या पिकांमध्ये कोणतंही पीक असू द्या त्या पिकांमध्ये 2 प्रकारच्या किडी आपल्याला एकंदरीत रस शोषण करणाऱ्या किडी आणि दुसऱ्या ज्या आपण बघितलं तर अळीवर्गीय, भुंगेरावर्गीय किंवा अशा किडी ज्या पानावर किंवा त्या पिकाच्या भागावरती खातात. आणि दुसऱ्या प्रकारच्या किडी म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडी आहेत. तर रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी आपण आंतरप्रवाही कीटकनाशक जी काही कीटकनाशकं
आपण वापरतो, बहुधा आपण अळींची जी अळींसाठी किंवा अळीवर्गीय किडींसाठी जी कीटकनाशकं आहेत ती आपण रस शोषण करणाऱ्या किडींसाठी वापरतो. अळीवर्गीय भुंगेरावर्गीय किडींसाठी आपण उदरविष, ज्याला आपण स्टमक पॉयझन म्हणतो, किंवा कॉन्टॅक्ट पॉयझन, ज्याला आपण स्पर्शविष म्हणतो, अशा कीटकनाशकांचा वापर आपण केला पाहिजे. जमिनीत वास्तव्य करणाऱ्या किडी आहेत, ज्यामध्ये वाळवी आहे किंवा मग हुमणी अळी आहे, या किडींच्या व्यवस्थापनासाठी आपण जमिनीतून देणारी जी काही कीटकनाशकं आहेत त्या कीटकनाशकांचा वापर, जमिनीतून देणारी जी काही कीटकनाशकं आहेत त्यामध्ये फोरेट दाणेदार, आता या कीटकनाशकावर बंदी येणार आहे. कार्बोफ्युरॉन 3% दाणेदार ही जी कीटकनाशकं आहे जी जमिनीतून द्यावी लागतात, यासुद्धा कीटकनाशकावर आता बंदी येणार आहे. तर एकंदर आहे त्या किडीचा नुकसानीचा प्रकार कसा आहे, त्या किडीचं शरीर रचना कशी आहे, त्यानुसार सुद्धा आपण कीटकनाशकं ही निवडली पाहिजेत. आणि शेतकरी बंधूंनो, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव करून जर खऱ्या अर्थानं आपण या पीक संरक्षणाकडे बघितलं, या पीक व्यवस्थापनाकडे बघितलं, तर निश्चितपणे रसायन विरहित कीड व्यवस्थापन, एकात्मिक पद्धतींचा कीड व्यवस्थापन करू शकतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, आपण या रासायनिक कीटकनाशकांचा वापर अजून कमी करा. शक्य होईल तेवढ्या फवारण्या कमी करण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटचा पर्याय म्हणून आपल्याजवळ जर काही पर्याय नसेल तर अशा वेळेला आपण या रासायनिक कीटकनाशकांचा त्याचा योग्य वापर करा. योग्य प्रकारे ते कीटकनाशक निवडा. वेगवेगळ्या रसायनांचं मिश्रण करणं आणि त्यामध्येच कीटकनाशकामध्ये बुरशीनाशकामध्ये एखादं टॉनिक, ह्युमिक ॲसिड, काय जे आहे तुम्ही बाजारामध्ये तुमच्या माती जे मारलं जातं त्या सर्व गोष्टींचा मिश्रण करून फवारणी करणं प्रकर्षानं टाळा. कारण आपण बघतो की बघा, बहुधा किडीचा प्रादुर्भाव असतो, किडीच्या व्यवस्थापनासाठी आपण कीटकनाशकाचा वापर करतो. आपण ठरवलेलं असतं कीटकनाशकाचा वापर करायचा. दुकानात गेल्यानंतर आपलं मन परिवर्तन होतं, आपण बुरशीनाशक, टॉनिकचाही अंतर्भाव तिथे करतो आणि घरी येऊन त्या वेगवेगळ्या रसायनांचं मिश्रण करून फवारणी करतो. त्यातून काय होतं की ज्या उद्देशासाठी आपण एक कीटकनाशक फवारणी करणार होतो तो उद्देश आपला साध्य होत नाही. कीटकनाशकाचा प्रभावीपणा हा बुरशीनाशकामुळे किंवा इतर कमी होऊ शकतो, हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि बहुधा आपण बघतो की चुकीच्या रसायनांचं मिश्रण केल्यामुळं सुद्धा आपली पिकं जळालेली आहेत, उभी पिकं खराब झालेली आहेत. आणि बघा, आपण शेतकरी बंधू आहोत, आपला भारत कृषीप्रधान देश म्हणतो आणि आपण या शेतामध्ये अक्षरशः तो आपल्या मातीमध्ये पैसा आपण टाकत असतो. म्हणून शेतकरी बंधूंनो, कमीत कमी फवारण्या करा. योग्य शास्त्रज्ञांचा, विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा, कृषी विभागातील अधिकाऱ्यांचा योग्य तो सल्ला घ्या. बघा, सर्वांचा ऐका आणि आपल्याला मनाला जे पटतं ते आपण करा. शेतकरी बंधूंनो, एक महत्त्वाची, माझं मार्गदर्शन मी आटोपतो, परंतु एक महत्त्वाची गोष्ट जी मी माझ्या या छोट्याशा अनुभवामध्ये शिकलो ते म्हणजे आपला उद्दिष्ट खूप महत्त्वाचं आहे साहेब. कारण एक विचार करा, आपण किडींना मारण्याच्या उद्देशानं कीटकनाशकं वापरतो. मग या उद्देशानं काय होतं, आपण जास्त प्रमाणात या कीटकनाशकांचं प्रमाण जास्त मात्रेमध्ये वापरण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून हे आपल्या जीवावर बेततं होते. त्यामुळं शेतकरी बंधूंनो, या रासायनिक कीटकनाशकांचा वापर आपण कमी प्रमाणात करा. जरी आपला भारत देश इतर देशांच्या तुलनेमध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वापर करण्यामध्ये खूप 10व्या क्रमांकावर आहे, तरीसुद्धा आपण अजून या कीटकनाशकांचा वापर कमी करण्याकडे जोर द्या. आपल्या फवारण्या कमी करा आणि त्यातून निश्चितपणे आपल्याला कोणतंही पीक आपण घेत असाल ते आपल्याला निश्चित परवडेल. आता मला असं वाटतं आपण 53 मिनटं मी बोललो. कदाचित आपल्याला ते कितपत समजलं हा एक संशोधनाचा विषय असेल, परंतु आपण या कार्यक्रमात सामील झालात. माझे त्रासाचे 2 शब्द आपण शांततेने आणि आहेत, त्यामुळे मी आपला मनस्वी आभारी आहे. द फार्म यांचासुद्धा मी आभारी आहे की त्यांनी मला इथे आपल्याला प्राचारण करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचासुद्धा आभारी आहे, ऋणी आहे. आपण प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू. 10-15 मिनटं आपण प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू. मी एक एकंदरीत स्क्रॉल आहेत त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. बघा, विशू शिंदे म्हणून आहेत मित्र. त्यांचा प्रश्न आहे, सर, उलाला हे कीटकनाशक किती दिवसांचे पीक असताना फवारतात? बघा, एकंदरीत
असं काही तंत्रज्ञान नाही आहे की उलाला किंवा कोणतंही आपण असे कीटकनाशकांची नावं आम्ही घेत नाही. आम्हाला शेतकऱ्यांपर्यंत सांगण्याचे अधिकार असतात, परंतु आपण इथे नाव उल्लेख केलेला आहे. या उलालामध्ये फ्लोनिकॅमिड 50% WG हे कीटकनाशक आहे. बघा, असं काहीच नाही की पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये केव्हा फवारलं पाहिजे. किडीचा जर प्रादुर्भाव त्या पिकावर असेल आणि तो जर आर्थिक नुकसान पातळी असेल तरच कीटकनाशकांचा वापर आपण केला पाहिजे. असं जे आपल्याला शेड्यूल बनवून देतात तसं शेड्यूल काही नाही. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण कोणत्याही कीटकनाशकाचा किंवा जेव्हा आपलं पीक धोक्यामध्ये आहे, आपल्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव होत आहे, रोगांचा प्रादुर्भाव होत आहे, तणांचा प्रादुर्भाव होत आहे, अशा अवस्थेमध्येच आपण या रसायनांचा वापर करणार आहोत. म्हणून आपला उद्देश लक्षात ठेवा, आपल्याला किडींचं व्यवस्थापन करायचं. आपल्या पिकात किडी नाही मारायच्या, कारण या किडी मारायच्या उद्देशानं आपल्यालाच विषबाधा होऊन आपल्या जीवावर सुद्धा ते बितू शकतं. त्यामुळं मला माहीत नाही आपण कोणत्या पिकाबद्दल विचारलं, परंतु पिकावरती सुद्धा याची शिफारस आहे. या कीटकनाशकाचा वापर या चारही किडींना शिफारशीत लेबल क्लेम असलेलं एक कीटकनाशक आहे. 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात आपण कापूस पिकामध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे या किडीने आर्थिक नुकसान पातळी जर ओलांडली असेल तर आपण या कीटकनाशकाचा वापर करू शकतात. अजून बरेच पर्याय आपल्याला आहेत. थायमिथॉक्झॅम 25% WG हे सुद्धा कीटकनाशक 1 ते 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात आपण कापूस पिकामध्ये वापरू शकता. मला असं वाटतं दुसरा प्रश्न आपण घेऊयात. आपल्या अजून काही प्रश्न असतील तर आपण विचारा. सर, भेंडीविषयी थोडक्यात मार्गदर्शन करावे. तर देसाई साहेबांचा प्रश्न आहे. निश्चितपणे मला असं वाटतं की भेंडीवर मी जास्त वेळ नाही इथं बोलू शकणार, परंतु बघा, भेंडीवर ज्या येणाऱ्या किडी आहेत त्यामध्ये रस शोषण करणाऱ्या किडी आहेत. मावा, तुडतुडे, पांढरी माशी, बऱ्याच अंशी फुलकिडे आणि जे काही अळी आहे त्यामध्ये हिरवी अळी किंवा मग ठिपक्याची बोंडअळी ज्याला आपण म्हणतो, स्पॉटेड बोलवर्म, तीसुद्धा आपल्याला या भेंडी पिकामध्ये पाहायला मिळते. तर भेंडी पिकाच्या बाबतीत किंवा इतरही जे काही भाजीपालावर्गीय पिकं आहेत त्यांच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. या पिकामध्ये जेवढं शक्य होईल तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही पिवळे चिकट सापळे वापरा, निळे चिकट सापळे वापरा. या पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर केल्यानंतर मला आशा आहे की आपल्या 1 ते 2 कीटकनाशकांच्या फवारण्या निश्चित कमी होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो घटक मला आपल्याला आवर्जून सांगायचा आहे तो म्हणजे निंबोळी अर्क. या निंबोळी अर्क फवारणी करा. जर आपल्याला तो उपलब्ध नसेल तर नीम आधारित आझाडायरेक्टिन 300 ppm 100 मिली 10 लिटर पाणी, आझाडायरेक्टिन 1500 ppm साधारणतः 50 मिली 10 लिटर पाणी यासारख्या नीम आधारित कीटकनाशकांचा वापर आपण या भेंडी पिकावरती किंवा भाजीपालावर्गीय पिकावरती शिफारशीनुसार, लेबल क्लेमनुसार आपण करू शकता. त्याचबरोबर जी काही शिफारशीत कीटकनाशकं आहेत ती मी आपल्याला इथं काही जास्त सांगत नाही. त्यानंतर अळीवर्गीय किडी ज्यामध्ये मी सांगितलं ठिपक्याची बोंडअळी किंवा ठिपक्याची अळी ज्याला आपण म्हणतो, तर या पिकामध्ये सुद्धा आपण कामगंध सापळे वापरणं गरजेचं आहे, प्रकाश सापळे वापरणं गरजेचं आहे. आणि निंबोळी अर्क तो हा तर गुणकारी, बहुगुणकारी असं वनस्पतीजन्य कीटकनाशक आहे, त्याचा वापर आपण करा. आणि किडीने आर्थिक नुकसान पातळी असेल तर कदाचित मी माझा नंबर आपल्याला सर्वांना इथे शेअर करतो. आपण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून परत जुळूयात. आपल्याला वेळ कमी आहे, कारण मला असं वाटतं की म्हणजे हा सणासुदीचा महिना आहे. पोळा सण झाला, आता गणपती बसलेले आहेत, बऱ्याच आता काही दिवसांनी महालक्ष्मी बसणार आहेत. तर एकंदरीत सर्वजण आपापल्या कामामध्ये आपण म्हणजे बिझी आहोत. तर या भेंडी पिकाच्या बाबतीमध्ये आपल्याला जे काही पिकं संरक्षण करायचं तर या पद्धतीने आपण करा. रासायनिक कीटकनाशकांचा वापर परत मी आपल्याला सांगतो की किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असेल तरच आपल्याला करायचा आहे. आणि तोसुद्धा लेबल क्लेमनुसार केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांनी शिफारस केलेली कीटकनाशकच आपण. या निमित्तानं मला एक गोष्ट नमूद क्लेम म्हणजे काय. जेही कीटकनाशक आपण बाजारातून विकत आणतो त्याच्यासोबत एक माहितीवरती त्या कीटकनाशकाविषयी माहिती दिलेली असते. एकंदरीत
ती जी माहिती आहे म्हणजे तो एक क्लेम आहे त्या कंपनीचा किंवा त्या विषयी तो क्लेम जर आपण तो वापरत असू आणि त्यानुसार जर आपल्या पिकाला काही बाधा होत असेल तर आपण त्या कंपनीवर दावा ठोकू शकतो, याला आपण लेबल क्लेम म्हणतो. आणि या लेबल क्लेमचा फायदा आपल्यासाठी हा आहे की एखादी कंपनी जर म्हणत असेल की एखाद्या समजा बीटी बियाण्याचं आपण उदाहरण घेऊया, कपाशीच्या बियाण्याचं बोंड जे आहे ते 6 ग्रॅम भरतं आणि जर त्या बोंडाचं वजन 6 ग्रॅम भरणार नसेल तर अशा वेळेला आपण त्या कंपनीवर दावा ठोकू शकतो. म्हणजे लेबल सांगत असेल एखादं फलानं कीडनाशक एखाद्या पिकावरती किडींच्या व्यवस्थापनासाठी प्रभावी आहे आणि तर त्यातून आपल्याला पिकाचं नुकसान होत असेल शकतो. म्हणजे पाहिजे लेबल क्लेमनुसार जर आपण या रासायनिक घटकांचा वापर केला मित्र हो तर आपली फसवणूक होणार नाही, आपल्या उभ्या पिकाचं नुकसान होणार नाही. तर बाळासाहेब देसाई साहेब, मी या कमी शब्दामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. डिटेलमध्ये मी माझा नंबर आपल्यासाठी इथे चॅटबॉक्समध्ये किंवा आपल्या सर्वांसाठी शेअर इथं करणारच आहे. दुसरा जो प्रश्न आहे तो आहे आकाश मुलांडे साहेबाचा आहे. सर, तूर पिकामधील मर रोगाबद्दल माहिती द्या. तर हा सुद्धा जो प्रश्न आहे यावरती जेवढं मार्गदर्शन केलं तेवढं कमी आहे. बघा, एकंदरीत लक्षात घ्या की तूर पीक बघा, उडीद, मूग, तूर, सोयाबीन, हरभरा यासारखी पिकं जी आहेत बहुधा आपण घरचं बियाणं वापरतो, परंतु हल्लीच्या काळामध्ये घरचं बियाणंसुद्धा वापरणं कमी झालेलं आहे. घरचं बियाणंच आपण त्यामध्येही आपल्याला माहीत आहे की बाजारामध्ये लाल दाण्याला जास्त भाव असतो, म्हणून त्या अनुषंगानं आपण मारुती किंवा दप्तरी काय जे असेल ते लाल दाणा असलेलं बियाण्याची निवड करतो. एकंदरीत ते पडताना आपल्याला दिसतंय. म्हणून एक शिफारस कृषी विद्यापीठाकडून किंवा कृषी विभागाकडून सारखी केल्या जाते की मारुती किंवा ही जी काही वर्षानुवर्ष वापरत आलेली जी वाहनं आहेत जी या मर रोगाला बळी पडतात त्या वाहनांचा वापर आपण करू नये. त्यामध्ये बिडियन 716 बदनापूर 716 जे काही मराठवाडा कृषी विद्यापीठाची एक व्हरायटी आहे, या तूर पिकाचं आपण जर ही मर रोगाला प्रतिकारक्षम अशी वाण आहे या वाणाची निवड आपण करू शकता. त्यानंतर बीजप्रक्रिया, कारण बघा तुरीमधील मर रोग माणसाला होणारा जो पोलिओसारखा रोग आहे, या पोलिओसारखा रोग आहे. तर या तूर पिकावरील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रिया मी जे सांगितलं त्यामध्ये कार्बॉक्झिन 37.5% अधिक थायरन 37.5% या संयुक्त बुरशीनाशकाची शिफारस बहुधा पिकामध्ये आहे. तर 3 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया आपण करावी. त्यानंतर आपण जर विचार केला तर रायझोबियम 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं, PSB स्फुरदीर्घ होणारे जीवाणू 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं आणि सगळ्यात शेवटी किंवा बुरशीनाशकाची रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया झाल्यानंतर लगेच ट्रायकोडर्मा विरडी या जैविक बुरशीची प्रक्रिया आपल्या बियाण्याला बघा, एकदा पिकाची बियाण्याची लागवड झाल्यानंतर पीक शेतात उभं राहिल्यानंतर आपण जर या मर रोगाची लागण झाली तर आपण काहीही करू शकत नाही. बरेच शेतकरी कॉपर ऑक्झिक्लोराईडची ड्रेंचिंग करतात किंवा इतर बुरशीनाशकांची ड्रेंचिंग करण्याचा प्रयत्न साध्य होत नाही. थोडक्यात तूर पिकावरील जो मर रोग आहे तर या मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला बीजप्रक्रिया आणि उत्तम रोग प्रतिकारक्षम बियाण्याची निवड करणे हा सगळ्यात महत्त्वाचा पर्याय आपल्याकडं आहे. त्यानंतर आपण पुढे वळूयात. कृष्णा भोकरे यांचा प्रश्न आहे की सापळे कुठे मिळतात. एकंदरीत कृषी सेवा केंद्रामध्ये आपल्याला ते सहज उपलब्ध होतात, परंतु या प्रश्नाला मला असं वाटतं हा अतिशय उत्तम प्रश्न इथं विचारला गेलेला आहे. बघा शेतकरी बंधूंनो, आपण स्वावलंबी होणं खूप गरजेचं आहे. कोणतीही गोष्ट असो, मग नीम आधारित कीटकनाशकं असो, निंबोळी अर्क असो, हे आपल्याला दुकानातच मिळतात. आपली मनशा झालेली आहे आणि आपण दुकानातून जर ते मिळाले नाही तर मग आपण निराश होतो आणि मग हे तंत्रज्ञान तर आपल्याला सांगितलं जातं पण ते कुठे उपलब्ध होत नाही. परंतु मी जसं आपल्याला सांगितलं हे पिवळे चिकट सापळे आपण स्वतः घरच्या घरी तयार करू शकतो.
आता आपण बघतो वेगवेगळ्या म्हणजे सिटीजमध्ये सुद्धा करणारा एक पिवळा पुठ्ठा आपल्याला खांब्यावरती लागलेला दिसतो. तशी फोम शीट 4x8 फुटाची फोम शीट आपल्याला बाजारामध्ये आपण विकत घेऊ शकता. त्या 4x8 फुटाच्या फोम शीटपासून 3 mm किंवा 4 mm या जाडीची आपण घेऊ शकता. 4 mm जाडीची आपण प्राधान्यानं घ्या. 4 mm जाडीची 4x8 फुटाची जर फोम शीट आपण विकत घेतली तर या फोम शीटपासून 1/अर्धा फुटाचे, बघा 1 फूट बाय अर्धा फुटाचे 64 तुकडे आपल्याला मिळतात. त्याचबरोबर 1/1.5 फूट किंवा 30x45 सेंटीमीटर पण तुकडे आपल्याला या एका फोम शीटपासून मिळू शकतात. आता ही फोम शीट जर आपण पिवळ्या रंगाची आली, गोल्डन येलो किंवा ब्राईट येलो, ज्याला आपण सोनेरी पिवळा किंवा तेजस्वी पिवळा या पेंटचा जर या रंगाची जर फोम शीट आपण विकत आणली तर आपण ते पिवळे चिकट सापळे म्हणून वापरू शकतो. त्याच्यावरती एरंडी किंवा पांढरं ग्रेस आपण त्यावरती वापरू शकतो. बऱ्याच वेळेला फोम शीट जर पांढऱ्या रंगाची मिळाली तर मी आपल्याला सांगितलं गोल्डन येलो किंवा ब्राईट येलो पेंट आपण विकत आणायचा, त्या शीटवरती मारून त्याचा वापर आपण पिवळे चिकट सापळे म्हणून करू शकता. आणि बघा 4 mm जाडीची जर फोम शीट तुम्ही आणली तर सहज 3 ते 4 वर्ष आपण ते वापरू शकता. म्हणून हे पिवळे चिकट सापळे आपल्याला जर बाजारातून उपलब्ध झाले तर ठीक आहे, परंतु ॲडव्हान्टेजेस असा आहे की ही पिवळे चिकट सापळे आपण जर विकत आणली तर ती 30 दिवसानंतर 25 दिवसानंतर खराब होतात, फेकून द्यावे लागतात आणि हा खर्च आपल्याला वारंवार करावा लागतो. परंतु हे चिकट सापळे जर तुम्ही घरच्या घरी तयार केले तर बघा 4 वर्षापर्यंत तुम्ही ते वापरू शकता. हंगाम संपला ते चिकट सापळे एकावर एक लावून रचून तुम्ही बांधून त्याला पुन्हा ठेवू शकता. परत दुसऱ्या हंगामामध्ये परत त्याचा वापर करू शकता. म्हणून पिवळे चिकट सापळे एकंदरीतच तुम्ही जर बनवून वापरले तर निश्चितपणे आपल्याला फायदा होईल. पिवळे चिकट सापळे लावल्यास मित्र कीटक चिकटतात का? निश्चितपणे अतिशय म्हणजे चांगला प्रश्न इथं विचारलेला आहे. मित्र कीटकांचा वापर बघा विचार आपण इथं केलेला आहे, निश्चित प्रशंसनीय गोष्ट आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, रासायनिक कीटकनाशकांचा वापर करताना आपण या मित्र कीटकांचा वापर करत नाही, परंतु पर्यावरण स्नेही रसायनविरहित तंत्रज्ञानाचा जेव्हा विषय येतो तेव्हा आपण मित्र कीटकांची विशेष काळजी म्हणजे करायला लागतो. एकंदरीतच मी आपल्याला सांगितलं की जो पिवळा रंग आहे या रंगाकडे बरेच शत्रुकिडे आकर्षित होतात. बऱ्याच वेळेला मित्र कीटकही आकर्षित होऊ शकतात, परंतु त्यांची तुलनात्मक संख्या ही खूप कमी असते आणि एकंदरीतच आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करत आहोत. त्यामुळं पिवळ्या चिकट सापळे लावणंच आपल्याला फायद्याचे आहेत. त्यातून मित्र कीटक नुकसान होत नाही किंवा होतच नाही. आपण असं जर समजलं, जे होणारं नुकसान आहे ते अतिशय निग्लिजिबल असतं, कारण या पिवळ्या चिकट सापळ्यांकडे जास्त मित्र कीटक आकर्षित होताना आपल्याला दिसत नाहीत. परंतु शत्रू कीटक निरनिराळ्या प्रकारची शत्रू कीटकं आपल्याला यावरती पाहायला मिळतात. अतुल सायकर साहेब, गोगलगायसाठी काय करावं, एकंदरीतपणे हा सुद्धा हल्लीच्या काही वर्षांपासून हा प्रश्न आपल्याला भेडसावत आहे. या विषयावर मला जास्त ज्ञात नाही, त्यावर मी जास्त बोलत नाही, परंतु एक मेटाअल्डिहाइड नावाचं रसायन बाजारात उपलब्ध आहे. त्याची खड्ड्यामध्ये ते टाकून आपण त्यांचा वापर करू शकता. बरीच विषारी आमिष घरच्या घरी तयार करण्याचे सुद्धा तंत्र आहेत. अशा आमिषांचा वापरसुद्धा आपण या गोगलगाईच्या व्यवस्थापनासाठी करू शकता. ट्रेंचेस किंवा आपण खड्डे करून त्यामध्ये असं मीठ वगैरे टाकूनसुद्धा बऱ्याच रेफरन्सेस आहे की या गोगलगाईचं व्यवस्थापन होतं. एकंदरीत या प्रश्नावर मी आपलं उत्तर देण्यात असमर्थ आहे, परंतु आपण निश्चित माझ्या संपर्कात राहा. मी आपलं या प्रश्नाचं निराकरण निश्चितपणे करेल. परंतु मेटाअल्डिहाइड कीटकनाशक आहे, तर एकंदरीतपणे हे आपण वापरू शकता. त्यानंतर जो प्रश्न आहे तो म्हणजे सोयाबीनवरील चक्री भुंगा कंट्रोल होत नाही. बघा, निश्चितपणे हा एक सोयाबीन ज्या ज्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात घेतल्या जातं त्या त्या क्षेत्रामध्ये हा भेडसावणारा प्रश्न आहे. त्यामध्ये मी अजून ॲडिशनल सांगेल की खोडमाशीचा सुद्धा प्रादुर्भाव. बघा, सोयाबीन पिकामध्ये एकंदरीतच जेव्हा पीक लागवडीनंतर 15 दिवसाचं 30 दिवसाची सोयाबीन होते तेव्हा या पिकावरती खोडमाशीचा प्रादुर्भाव होतो. तेव्हा शेंडा वाळणे किंवा शेंडा आपल्याला मान टाकलेली दिसते. एकंदरीत हा खोडमाशीचा प्रादुर्भाव असतो, परंतु आपल्याला तो कळत नाही. परंतु जसं जसं पीक मोठं होतं तेव्हा तो प्रादुर्भाव तसाच राहतो.
आणि आता आपण जेव्हा शेतामध्ये जाऊन जर झाडं थोडी उपटून बघितली एक दोन, तर त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे खोडमाशीचा अळीचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला त्याच्यामध्ये दिसेल. त्यानंतर सोयाबीनवरील चक्रीभुंगा या किडीचा प्रादुर्भाव होतो. चक्रीभुंगा किडीचं व्यवस्थापन आपल्याला करायचं असेल तर बघा, सोयाबीन जेव्हा वाढीला लागते तेव्हा त्या देठावरती आपल्याला चक्रीकाप करताना दिसते. त्या अवस्थेमध्येच आपण शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांचा वापर तिथे करू शकता. त्यामध्ये इथिऑन 50% EC हे कीटकनाशक 30 मिली प्रति 10 लिटर पाणी, किंवा त्यामध्ये जर आपण विचार केला तर क्लोरनट्रॅनिलीप्रोल 18.5% SC हे कीटकनाशक 2.5 ते 3 मिली प्रति 10 लिटर पाणी, किंवा थायमिथॉक्झॅम 12.6% अधिक लॅम्ब्डासायलोथ्रिन 9.5% ZC हे कीटकनाशक 2.5 ते 3 मिली प्रति 10 लिटर पाणी. यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर आपण चक्रीभुंगा किडीच्या व्यवस्थापनासाठी करू शकता. परंतु हा प्रादुर्भाव जर वाढलेला असेल तर आपल्याला त्या प्रमाणात नियंत्रण मिळणार नाही. परंतु जर तो प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या तो किंचित वरती असेल किंवा 10-20% असेल तर निश्चितपणे आपल्याला प्रभावी व्यवस्थापन त्यातून मिळू शकेल. परंतु सुरुवातीपासूनच आपण या पिकावरती पारख ठेवणं, पिकाचं निरीक्षण करणं, त्यानंतर सहदेव मदने साहेबांचा प्रश्न आहे. ही सर्व माहिती लिहून लेखन करून पोस्ट केली तर समजावून घेणं सोपी जाईल. तसेच कोणत्या किडीवर कोणत्या जीवाणूंची गरज आहे ते घरी कसे बनवायची माहिती लिहून पोस्ट करावी. निश्चितपणे मला असं वाटतं सहदेव मदने साहेबांनी हा जो जी सूचना आहे, आणि मी ॲग्रोवनमध्ये सुद्धा यावरती बरेच लेख लिहिलेले आहेत. जर आपण बघितलं असेल तर पिवळे चिकट सापळे कसे घरच्या घरी बनवावेत यावरती सुद्धा मला असं वाटतं याच महिन्यामध्ये माझा एक लेख प्रकाशित झालेला होता. त्यानंतर सोयाबीनवरील किडींचे व्यवस्थापन त्या संदर्भात सुद्धा आहे. ट्रायकोग्रामा मित्र कीटकाची निर्मिती याविषयी सुद्धा मी एक मागच्या वर्षी एक लेख लिहिला होता. मी सर्व ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, आणि मला असं वाटतं द फार्म या माध्यमातून सुद्धा यांच्या हे सुद्धा लेख प्रकाशित करत असतात. त्या अनुषंगानं मी त्यांच्या माध्यमातून सुद्धा हा लेख पाठवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर मंगल पाटील साहेब आहेत, यांचं आहे केमसोबत गॅस पॉयझन चालेल का? तर केम नाही समजलं मला, हे कदाचित फेम असू शकतं. परंतु बघा, गॅस पॉयझन वगैरे आपल्या आता ह्या सर्रास संकल्पना आपल्यामध्ये आलेल्या आहेत. बघा, कसं आहे की ऑर्गॅनो फॉस्फरस गटातील जे कीटकनाशक आहेत त्यांना आपण मोगमपणे गॅस पॉयझन म्हणतो, आणि ते गॅस पॉयझन आहेतही. परंतु बघा, जे काही प्रोफेनोफॉस किंवा क्लोरोपायरिफॉस, क्विनॉलफॉस हे जे काही कीटकनाशकं आहेत, तर या कीटकनाशकांचा वापर लेबल क्लेमनुसार करा आणि मिश्रण करणं प्रकर्षानं टाळा. त्यामुळं मी तरी आपल्याला क्षमा करा, मी तरी आपल्याला मिश्रण करण्याचा सल्ला इथे देणार नाही, आणि आवर्जून आपण अशी मिश्रणं करणं टाळलं पाहिजे. सर, तूर पिकात खूप उधळते, काय करावं? त्याचं उत्तर मी एक दिलं मर रोगाच्या संदर्भात. आता उधळते ते वाळवी संबंधित जर असेल तर वाळवी कीड जी आहेत तर ती जर असेल तर त्यासाठी तुम्ही क्लोरोपायरिफॉस 20% EC 37.5 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात त्याची ड्रेंचिंग तुम्ही करू शकता. परंतु उधळी असेल तर, वाळवी असेल तरच मी सांगतोय. मर रोग जर असेल तर त्यासाठी मी सांगितलं की प्रतिकारक्षम वाहनांचा वापर करणे आणि बीजप्रक्रिया करणे हा महत्त्वाचा आहे. आणि आले पिकावरील माहिती सांगा. निश्चितपणे हा विषय जो आहे, या विषयावर जर शक्य झालं तर आपण एक सत्र इथं आयोजित करूयात, आणि आलं पिकाविषयी एकंदरीत आपण डिटेलमध्ये जर बोललो तर योग्य राहील. पातेगळविषयी सांगा बाबासाहेब मुळे. मला असं वाटतं की हा निश्चितपणे कापूस पिकाशी संबंधित प्रश्न आहे. बघा, कापूस पिकामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की कापूस पीक हे सूर्यप्रकाश आवडणारं पीक आहे. याला स्वच्छ सूर्यप्रकाश खूप आवडतो, आणि जर स्वच्छ सूर्यप्रकाश जर या पिकाला मिळाला नाही तर पातेगळ आणि आपल्याला पाहायला मिळते. पातेगळ नैसर्गिक पातेगळसुद्धा असते. ढगाळ वातावरण असेल तरीसुद्धा झाडावर जर ताण पडला तर पातेगळ आपल्याला होताना दिसते. बऱ्याच वेळेला अळीवर्गीय किडे असतात, त्यांचा जर डंक लागला असेल, त्यांचा दंश झाला असेल तर पातेगळ होताना आपल्याला दिसते. तर एकंदरीतच आमचे डॉक्टर सुरेश नेमाडे सर आहेत, जे कृषी विद्यावेत्ता आहेत,
त्यांच्या माध्यमातून आपण संपर्कात येऊयात. ते आपल्याला या प्रश्नाचं निश्चितपणे त्यांचाही नंबर मी आपल्याला शेअर करेल. परंतु काय आहे की मी बहुधा माझा विषय सोडून इतर विषयांवर बोलण्याचं मी टाळतो. कारण काय आहे की सल्ला हा मला असं वाटतं की तो अचूक असला पाहिजे. सल्ला देत असताना तुम्ही कोणत्या तरी एका विश्वासानं तो प्रश्न आम्हाला विचारता आणि एक शास्त्रज्ञ म्हणून, सरकारी कर्मचारी म्हणून आम्हीसुद्धा त्याचं भान ठेवून त्या प्रश्नाचं उत्तर आपण जर त्या योग्य शास्त्रज्ञाकडून घेतलं तर योग्य राहील. तसंही या पातेगळसाठी 05234 आहे किंवा हे जे खतं आहेत तर साधारणतः 100 ग्रॅम, त्यामध्ये युरिया 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी आणि नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड जे बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रारूपामध्ये भेटतं, त्याचं नाव मी इथे घेऊ शकत नाही, परंतु ते सुद्धा 4 ते 5 मिली प्रति 10 लिटर पाणी. बघा, 05234 100 ग्रॅम, युरिया 100 ते 150 ग्रॅम आणि 4 ते 5 मिली प्रति 10 लिटर पाणी. या प्रमाणात जर आपण कपाशी पिकावर फवारणी केली तर पातेगळ बऱ्याच अंशी कमी होण्यास आपल्याला मदत होईल. एक आहे राज दुबल साहेबांचा प्रश्न आहे, वांगी शिमला मिर्च कीड नियंत्रणासाठी मार्गदर्शन करा. निश्चितपणे वांगी, शिमला मिरची या पिकांवर येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडींसाठी मी आपल्याला सांगेल की पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करा, निंबोळी अर्काचा वापर करा, शिफारशीनुसार नियम आधारित जी काही 300 ppm काय जी कीटकनाशकं असतील त्यांचा तुम्ही वापर करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं या पिकामध्ये कामगंध सापळ्यांचा वापर करा. कारण वांगी पिकामध्ये शेंडा आणि फळ पोकळणारी अळी आहे. बघा, त्याच्यामध्ये यांत्रिक पद्धतीनं जे आपल्याला जे आहेत, जी अशी प्रादुर्भावग्रस्त झाडाची शेंडे आहे ती त्वरित खोडून ती आपण त्याच्यामध्ये जी वेळेवर आपल्याला नियंत्रण करता येईल आणि या किडीची उत्पत्ती जी आहे ती आपल्याला कुठेतरी थांबवता येईल. त्यामुळं या संबंधामध्ये आपण पिवळे चिकट सापळे, निंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्काचाही वापर तुम्ही करू शकता. त्याचबरोबर मी जर सांगितलं नियम आधारित कीटकनाशकांचा वापर करू शकता, कामगंध सापळ्यांचा वापर आणि प्रकाश सापळ्यांचा वापर आपण करा. किडीनं आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असेल तर त्यानुसार जी काही शिफारशीत कीटकनाशकं आहेत त्याबद्दल, परंतु मी या रासायनिक कीटकनाशकांवरती बोलण्याचं प्रकर्षानं टाळतो. कारण मी बघितलं आहे, मी ज्या जिल्ह्यामध्ये काम करतो त्या जिल्ह्यामध्ये 22 शेतकरी आणि शेतमजुराचे निष्पाप जीव या कीटकनाशकांच्या फवारण्यामुळे गेलेले आहेत. म्हणून शेवटचा पर्याय म्हणून जेव्हा जास्तच किडीचा प्रादुर्भाव असेल, आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडलेली असेल, अशा याच्यामध्ये मी कीटकनाशकांचं माहिती देतो. परंतु अशा फोरममध्ये जेव्हा सर्व शेतकरी ऐकत आहेत तर क्षमा करा, मी अशा याच्यामध्ये ते टाळतो. आंबे बहार मोसंबी फळविषयी माहिती द्या. कदाचित फळगळीचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवत असेल तर त्याची कारणं वेगवेगळी आहेत. फळगळीची जी आपण आंबे बहार मोसंबी फळविषयी विचारत आहे, त्याच्यामध्ये फळगळीची कारणं वेगवेगळी आहेत. फळातील रस शोषण करणारा पतंग आहे, त्याचबरोबर फळमाशी आहे किंवा मग अन्नद्रव्याची कमतरता आहे. या सगळ्या गोष्टींमुळे फळगळ होऊ शकते. तर एकंदरीत आपण मी माझा नंबर शेअर करेल, आपण या संदर्भात डिटेलमध्ये चर्चा करूयात. नंतर आहेत लक्ष्मण शेळके पाटील साहेबांचा आहे, कापूस पिकाला छोटी फवारणी कोणती करायची. बघा, त्याच्यामध्ये ही कीड कोणती आहे, कीड ओलांडली आहे का तरच फवारणी करा, नाही तर फवारणी करण्याची आवश्यकता नाही. या ढगाळ वातावरणामध्ये एखादा रपरप पाऊस आला, चांगला पाऊस जर आला तर रस शोषण करणाऱ्या किडी ह्या धुतल्या जाऊ शकतात. रस करणाऱ्या निंबोळी अर्काची फवारणी जर शक्य असेल तर ती करा आणि कामगंध सापळ्यांचा वापर करा. सगळ्यात महत्त्वाचं, आपलं कपाशी पीक आता फुलाच्या अवस्थेमध्ये आहे. या अवस्थेमध्ये जी काही फुलं आहेत अर्धवट उमललेली, गुलाबाच्या कळीसारखी बंद झालेली फुलं आहेत किंवा एकंदरीतच जर आपण विचार केला की स्वास्तिकसारखी जी कपाशीची फुलं अशी दिसायला लागली तर त्यामध्ये बोंडअळी, गुलाबी बोंडअळी आपल्याला पाहायला मिळते. तर ही फुलं शक्य असेल तर तोडून त्यातील अळी नष्ट करा. जर त्या फुल तोडण्यामध्ये आपला रस नसेल किंवा आपल्याला वाटत असेल की मी फुलं नाही तोडू शकत तर अशा वेळेला ते फुल उकळून त्या फुलामध्ये असलेली अळी 3 यापैकी कुठलीही गोष्ट करा. परंतु ह्या गोष्टी या सद्य परिस्थितीमध्ये करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं या पावसामुळे पात्या गळणे थांबवण्यासाठी उपाय सुचवा, या प्रश्नाचं उत्तर मी आधीच दिलेलं आहे.
नेमाडे सरांशी आपण अतिरिक्त चर्चा करू शकता. रोहित शिंदे साहेबांचा प्रश्न आहे, हुमणीबद्दल आता कसे नियंत्रण करावे ऊस शेतीमध्ये. निश्चितपणे ऊस, भुईमूग या पिकामध्ये या हुमणी अळीचा प्रादुर्भाव आपल्याला खूप पाहायला मिळतो. एकंदरीत आमच्या विदर्भामध्ये सुद्धा किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता आपल्याला या हुमणी अळीचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकामध्ये, कपाशी पिकामध्ये, इतरही पिकामध्ये पाहायला मिळत आहे. यावर्षी मला असं वाटतं सर्वदूर परिस्थितीमध्ये या हुमणी अळीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यासाठी एक गोष्ट आपण करा, चांगलं कुजलेलं शेणखत आपल्या शेतामध्ये वापरा. कमी कुजलेलं शेणखत जर तुम्ही वापरत असाल तर या किडीचा हमखास प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. आपल्याच्या शेताच्या धुरावरील किंवा शेताच्या आजूबाजूला असणारी बाबळीची झाडं, कडुलिंबाची झाडं किंवा झुडपासारखी मोठी जी झाडं आहेत, एखादा लाईट लावण्याची व्यवस्था करा. जून महिन्यामध्ये साधारणतः यातून भुंगेरे बाहेर पडतात. त्या अवस्थेमध्ये जर आपण प्रकाश सापळ्यांचा वापर केला तर आणि त्याच्या खाली एखाद्या टोपल्यामध्ये किंवा एखादी असा जर आपण व्यवस्था केली पाणी साठवण्याची आणि त्याच्यामध्ये थोडं रॉकेल टाकून रॉकेल मिश्रित पाणी जर त्यामध्ये ठेवलं तर हे भुंगेरे तिथे पडून आपण त्यांचं व्यवस्थापन करू शकतो. आता या परिस्थितीमध्ये हुमणी अळीच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा प्रकाश सापळे आपण लावावेत. आणि जर हुमणी अळीचा प्रादुर्भाव शेतामध्ये दिसत असेल तर मेटॅरायझियम ॲनिसोप्ली जैविक बुरशीजन्य कीटनाशक जे मी आपल्याला सांगितलं होतं, 50 ते 60 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात त्याचा वापर तुम्ही करू शकता. ड्रेंचिंगच्या माध्यमातून किंवा मातीमध्ये, जमिनीमध्ये त्याचा वापर करा. कारण हे वातावरण किंवा ही जी परिस्थिती आहे तर ही या बुरशीजन्य कीटनाशकांसाठी अतिशय पोषक आहे. या बुरशीजन्य कीटनाशकांचा अतिशय प्रभावीपणे फायदा आपल्याला या परिस्थितीमध्ये मिळू शकतो. त्यानंतर बरीच कीटनाशकं आहेत ज्यामध्ये आता बंदी येताना आपल्याला दिसत आहे. फोरेट 10% दाणेदार 10 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात त्याचा वापर आपण करू शकता. कारण डिसेंबर मला असं वाटतं 2020पर्यंत आपण ते वापरू शकतो. कार्बोफ्युरॉन 3% दाणेदार 33.33 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात त्याचासुद्धा वापर जमिनीमध्ये आपण करू शकता. परंतु मेटॅरायझियम ॲनिसोप्ली या बुरशीजन्य कीटनाशकाचा वापर आपण आपल्या पिकाच्या व्यवस्थापनासाठी करू शकता. नंतर आहे लक्ष्मण शेळके पाटील साहेबांचाच प्रश्न आहे, निंबोळी अर्क कापसाला यूज केला तर चालेल का? कोणत्याही पिकामध्ये, अगदी भाजीपालावर्गीय पिकं, फुलवर्गीय पिकं आहेत, कोणत्याही पिकावरती निंबोळी अर्काचा वापर आपण करू शकता. 5% निंबोळी अर्क जर घरच्या घरी तयार केलेला असेल तर वापरू शकता. फक्त तो वापरताना काळजी घ्या. जे मी 5% जो निंबोळी अर्क आहे मी सांगितलं, तयार करताना 5 किलो निंबोळी, दुसरं 1 लिटर पाणी, त्याच्यामध्ये 250 ग्रॅम साबणाचा चुरा किंवा निरमा पावडर, दोन्ही द्रावण मिश्रण करून घ्या, ढवळत राहा काडीच्या साह्यानं. नंतर ते वस्त्रगाळ करा. त्यातील 10 लिटर अर्कातील 1 लिटर अर्क 9 लिटर पाण्यामध्ये पंपामध्ये टाकून फवारणी करा. तुम्हाला बऱ्याच अंशी या किडीचं प्रभावी व्यवस्थापन होताना दिसेल. समाधान खुपसे साहेबांचा प्रश्न आहे, जैविक कीटनाशक कशाप्रकारे बनविणे याची माहिती द्या. तर ह्याच्यामध्ये जे बिव्हेरिया बेसियाना आहे, मेटॅरायझियम ॲनिसोप्ली, नोमोरिया रिले, वर्टिसेलम लेकॅनी यासारख्या बुरशीजन्य कीटनाशकांची सुद्धा आपण आपल्या शेतावर यांना बनवू शकतो, यांची निर्मिती करू शकतो. परंतु त्यासाठी मला असं वाटतं की स्किल बेस्ड एक कौशल्य आधारित प्रशिक्षण आपलं असणं गरजेचं आहे. आणि आपल्या शेतावर वापरण्यापुरतं आपण ते करू शकता. परंतु एकंदरीतच आपल्याला जर क्षमा करा, माझी मोबाईलची चार्जिंग संपत आहे, त्यामुळे मी थोडा मोबाईल हातात घेऊन यूज करतो. सुद्धा मला असं वाटतं या छोट्याशा ट्रायकोग्राम झूमचे किंवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला असं वाटतं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा पुढे असं प्रशिक्षण मी आयोजन करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळं सर्वांना त्यातून लाभ होईल. पुस्तक आहे का? निश्चित पुस्तक तर अजून काही छापलेलं नाही, परंतु या द फार्म, ॲग्रोवन किंवा जी काही मासिक आहेत त्यामध्ये मी लेख म्हणजे सारखी प्रकाशित करत असतो. त्या अनुषंगानं आपल्याला ते लेखसुद्धा मिळतील. क्षमा करा, थोडं 1 मिनटं, माझी बॅटरी संपत आहे, मी चार्जिंगला लावतो 1 मिनटं, नाही तर मोबाईल चालला जाईल.
क्षमा करा, थोडं मी आज एका फील्ड विजिटला गेलो होतो. मोबाईल काही चार्ज करू शकलो नाही. राऊंड अप कापसामध्ये यूज केलं तर चालेल का साहेब? त्याच्यावर बंदी आहे, त्या विषयावर आपण न बोललेलंच योग्य. सचिन जाधव साहेबांचा आहे, सर प्रत्येक पिकावरील येथून पुढे मार्गदर्शन करावे. निश्चित साहेब, आपली सूचना निश्चितपणे मी त्यावर मार्गदर्शन ॲक्च्युली मी फेसबुक लाईव्हवर माझ्या करत असतो. झूमच्या माध्यमातून, आमच्या कृषी विज्ञान केंद्र यवतमाळच्या माध्यमातून बरेच असे कार्यक्रम होतात आणि द फार्मच्या माध्यमातूनही जर आपल्याला संधी मिळाली तर निश्चितपणे आपण असे वेगवेगळ्या विषयावरती आपल्या म्हणजे आपल्याला जो इंटरेस्ट आहे त्या विषयावरती, म्हणजे आपल्याला जे आवश्यक आहे त्या विषयावरती आपण मार्गदर्शन करण्याचा निश्चित प्रयत्न करू साहेब. मला असं वाटतं आपले प्रश्न इथे समजलेले आहेत. धन्यवाद रितेश पोपळगड साहेब. निश्चितपणे एक चांगला प्लॅटफॉर्म, एक चांगली संधी आपण इथे उपलब्ध करून दिली आणि मला असं वाटतं आपली जी मोहीम आहे किंवा आपण जो पुढाकार घेतलेला आहे शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी किंवा शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी, भल्यासाठी, तर तो वाखाणण्याजोगा आहे. अतिशय जेवढी स्तुती आपण आपल्या या मोहिमेची म्हणा किंवा आपल्या या प्रकल्पाची म्हणा किंवा आपल्या प्रयत्नांची म्हणा, जेवढी करावी तेवढी कमी आहे. आत्ताच शेतकऱ्यांसाठी जुगाड स्पर्धा आपण आयोजन करत आहात आणि निश्चितपणे आपल्याला माहीत आहे की प्रत्येक शेतकऱ्यामध्ये एक शास्त्रज्ञ आणि म्हणजे जगाच्या, विश्वाच्या तोडीचा शास्त्रज्ञ या आपल्या शेतकऱ्यांमध्ये दडलेला आहे. आमच्या यवतमाळमध्ये सुद्धा बरेच शेतकरी, प्रकाश सापळे जे आहेत, तर तेलाचे पिप्पे, त्याला पिवळा पेंट मारून 1000 वॅटचा त्याच्यामध्ये लाईट लावून त्याचा स्तुत्य उपक्रम आपल्या या शेतकऱ्यांचा असतो आणि त्याला तुम्ही प्रोत्साहन देत आहात, त्यासाठी आपले सुद्धा मनस्वी आभार इथे मानतो. आणि शेतकरी बंधूंनो, आपली सर्वांची रजा घेतो. काही माझ्याकडून आपल्याला मार्गदर्शन करण्यामध्ये थोडी कमतरता भासली असेल तर आपलं क्षमस्व, परंतु निश्चितपणे आपल्याला माझ्या मार्गदर्शनाशी कधीही आवश्यकता असली तर निश्चितपणे आपण माझ्याशी संपर्क साधा. माझा नंबर तेवढा मी सांगतो आणि आजचा हा कार्यक्रम मी ते समाप्त करतो. माझं नाव डॉक्टर प्रमोद मगर. माझा नंबर 7757 08 1885. मी कमेंट बॉक्समध्ये तो टाईप करून देतो. हा व्हॉट्सॲप नंबर आहे. एखाद्या वेळेला फोन उचलला नाही तर थोडं माफ करा, काहीतरी कामामध्ये, एखाद्या शेतकरी प्रशिक्षणामध्ये मी असतो. कापसाचे शेंडे खुडले तर चालेल का? तर मी साहेब, आता मला असं वाटतं की बराच वेळ झालेला आहे, 1.5 तास होत आलेला आहे जवळपास. निश्चितपणे आपण या प्रश्नावरही चर्चा करूयात. धन्यवाद द फार्म यांचं मी इथे आभार व्यक्त करतो. सर्व शेतकरी बंधूंचं सुद्धा इथं आभार व्यक्त करतो. धन्यवाद.